हम्म. रीडिंग करायचं ना. हम्म. अनम्यूट. शेअरिंग झालंय की नाही? झालंय झालंय, दिसतंय ते दरवाजाचं चित्र. हम्म. करा मग. मला थोडं इथे चॅलेंज आहे, तुझं स्टार्ट कर. ओके, चालेल. आता आजचा आपला जो धडा आहे, तर त्याच्यामध्ये आपण आता ही जी खोली दिसतीये किंवा हे जे चित्र दिसतंय ते एका अंधार असलेल्या खोलीचं चित्र आहे, बरोबर. पण त्या खोलीतून बाहेर जाण्यासाठी हा एक दरवाजा आपल्याला इथे स्क्रीनवर दिसतोय, ठीक आहे. तर जेव्हा तो दरवाजा उघडतोय आपण, तर त्या उघडलेल्या दरवाजामधून खूप सारे प्रकाश म्हणा किंवा प्रकाशाचे किरण, चमकणारे किरण आतमध्ये येत आहेत, ठीक आहे. मॅम, स्क्रीन शेअर गेला होता. तर आजचा लेसन आपल्याला याच्यासाठीच मदत करणार आहे की आपल्या आयुष्यामध्ये जिथे कुठे निगेटिव्हिटी आहे, जिथे कुठे अंधार आहे, तर तो कसा दूर करायचा, हे आपण आजच्या धड्यातून बघणार आहे. आणि हे आपल्याला हे जे चित्र समोर दिसतंय तेही हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे आपल्याला. या, थँक्यू सो मच प्राजक्ता. सो प्राजक्ताने एक्सप्लेन केल्याप्रमाणेच ते आहे की आपल्याला अंधार आहे, अंधारातून आता आपल्याला उजेडाकडे नेणारा हा रस्ता आहे. छोटासा प्रकाश आपल्याला दिसतोय आणि मग तिथे मॅजिकच मॅजिक होत आहे. सो विल स्टार्ट आपला अरे, स्क्रीन शेअरिंग पुन्हा स्टॉप झालं ना हे? हो हो. मी करू का शेअर मॅम? माझ्याकडे हो, आहे. हो. करा करा करा. कारण की माहित नाही का होत आहे असं. बर. लिमिट नाव शी स्टेअरिंग. आहे विजिबल? येस. ठीक आहे. चलो. आज आपण 7व्या दिवसासाठी पदार्पण करत आहोत. दिवस 7वा. नकारात्मक विचार नाकारणारी जादू. कृतज्ञ व्यक्ती ही सर्व परिस्थितीत सारखीच कृतज्ञ असते. बा उल्लाह, 1817 ते 1892, बहाई धर्माचा पर्शियन संस्थापक. नातेसंबंधात काही वाद निर्माण झाले असतील, काही तणाव आला असेल, तब्येत बरी नसेल किंवा कामाच्या ठिकाणी काही समस्या असतील, तर यापैकी कोणतीही नकारात्मक. शेअर तुला करायचं. हो हो. कोणतीही नकारात्मक परिस्थिती उद्भवण्याचे कारण म्हणजे दीर्घकाळ कृतज्ञता व्यक्त न करणे. आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीबद्दल जर आपण कृतज्ञ नसू, तर नकळतपणे आपण त्या घडणारच असे गृहीत धरलेले असते. गोष्टी अशा घडणारच असे मानणे हे नकारात्मकतेचे सर्वात मोठे कारण आहे. गोष्टी अशा घडणारच या गृहीतकामध्ये आपण त्याबद्दल धन्यवाद देत नाही. त्यामुळे आपल्या आयुष्यात घडणारी जादू आपण थांबवतो. दुसऱ्याचे आभार मानल्याने आपल्या आयुष्यात जादूने सदैव वाढ होत राहते. या उलट गोष्टी अशा घडणारच असं गृहीत धरले की आपल्या आयुष्यातील गोष्टी सातत्याने कमी व्हायला लागतात. थोडं वरती करायचंय. बस बस झालं. 7वा दिवस. नकारात्मक विचार नाकारणारी जादू. तर या लेसन मध्ये आपल्याला शिकायचं आहे की आपण कुठलीही परिस्थिती असो, त्या परिस्थितीमध्ये आपण कसं कृतज्ञ राहू शकतो, म्हणजे किती थँकफुल राहू शकतो. आणि जी व्यक्ती कृतज्ञ असते ना, ती कुठल्याही परिस्थिती असू दे तिच्याकडे, ती कृतज्ञच राहणार. कृतज्ञ व्यक्ती ही सर्व परिस्थितीमध्ये सारखीच कृतज्ञ असते. असं नाहीये आज मला बंगला मिळाला म्हणजे मी खूप कृतज्ञ आहे, उद्या नाही मिळणार तर मी थोडीच राहील, असं ती कधीच करत नाही. म्हणजेच कृतज्ञ हार्ट हे नेहमी कृतज्ञच राहतं, कुठलीही परिस्थिती असो. तर बहाई धर्माचे पार्शियन संस्थापक यांनी ही लिहिलेलं आहे. नातेसंबंधामध्ये सपोज काही वाद निर्माण झाले किंवा आर्थिक तणाव आला किंवा आपली तब्येत बरी नाहीये किंवा आपल्या कामाच्या ठिकाणी कुठली तुम्हाला समस्या आली, तर
नॅचरल प्रोसेस आहे की तिथे थोडं ना थोडं आपल्याला निगेटिव्ह परिस्थिती उद्भवते. मग निगेटिव्ह परिस्थिती उद्भवली म्हणून मी का दिवस रात्र त्याचा विचार करावा का? की याऐवजी जर मी त्याही परिस्थितीतून काहीतरी चांगलं निवडून कृतज्ञ राहू शकते. जर माझ्याकडे नकारात्मकता आहे मग मी कृतज्ञता राहणारच नाही, मग मी दीर्घकाळ आपलं कृतज्ञता व्यक्त न करावी असं काही कारण आहे का? नाही. आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीबद्दल जर आपण कृतज्ञ नसलो तर नकळतपणे आपण त्या घडणाऱ्याचं असं गृहीत धरलेलं असतं की ही गोष्ट अशीच होणार होती, म्हणजे टेकन फॉर ग्रांटेड घेतल्यासारखं, की हा अशाच घडणार आहे. मग हे जेव्हा आपण टेकन फॉर ग्रांटेड घेतो ना, हेच आपलं सगळ्यात मोठं नकारात्मकतेचं कारण बनतं. म्हणजे आपल्या निगेटिव्हचं जे कॉज आहे, कारण, ते आपण गोष्टींना असंच गृहीत धरलेलं असतं की हे घडणारच होतं. हा मला माहितच होतं, मी किती त्याला काही केलं तरी तो तसंच वागणार आहे, म्हणजे मी बस झालं, म्हणजे मी गृहीत धरलं की हा निगेटिव्हच वाचेल. किंवा हा मला माहित होतं माझ्या कामामध्ये मी असे केलं तरी माझं हेच होईल. किंवा कुठल्या नातेसंबंधामध्ये असू दे, किंवा तब्येत बरी नसली तरी सारखं हा मला माहितच होतं माझ्या घरी ना माझ्या आईला पण असाच त्रास व्हायचा, मला पण असाच होतो, म्हणजे ते गृहीत धरल्या गेलं आहे सगळं असं. बरोबर आहे. तर घडणाऱ्या गोष्टी आपण जेव्हा गृहीत धरतो तेव्हा नकळत आपण त्या नकारात्मक याच्यामध्ये असतो. म्हणजे हेच जास्त नकारात्मक राहण्याचं कारण. आता आज आपल्याला समजलं की नकारात्मकतेचं कारण काय आहे, की गोष्टी आपण गृहीत धरलेल्या आहे. अशा घडणारच गृहीतांमध्ये आपण त्याबद्दल धन्यवाद देत नाही, कारण आपण गृहीत धरलं की होणार होतं म्हणून आपण धन्यवाद नाही देत. मग आपल्या आयुष्यात येणारी ती जादू कशी घडणार? ती घडणारच नाही, ती तशीच थांबून जाईल ते. दुसऱ्याचे आभार मानल्याने आपल्या आयुष्यात जादूने सदैव वाढ होत असते. खूप काही लोक मी बघते, ऑब्झर्व करते की त्यांना धन्यवाद म्हणायला खूप प्रयत्न करावे लागतात. ते त्यांच्या मनातून येत नाही, वरवर करतात. तर धन्यवाद हा आला पाहिजे. धन्यवादला आपलं एक एक दागिना म्हणून तुम्हाला तो तुमच्या गळ्यामध्ये तुमच्या तोंडामध्ये असा ठेवायचा आहे तुम्हाला. या उलट गोष्टी अशा घडणारच असं गृहीत नाही धरायचं. असं गृहीत धरलं तर त्या गोष्टी सातत्याने तुमच्या जवळ येत राहतील आणि तसंच होत राहणार मग. मला माहित होतं हे होणार आहे, मी म्हणजे गृहीत धरणं सोडून द्यायचं, जेणेकरून तुमच्याकडे नकारात्मकता येणार नाही. तुम्ही पॉझिटिव्ह राहायला शिकाल. आणि पॉझिटिव्ह राहायला म्हणजे तुम्ही कृतज्ञ आहात. हे सिंपल साधं त्याच्यामध्ये उदाहरण दिलेलं आहे. सो पुढे. तुमची तब्येत जेव्हा चांगली असते तेव्हा तिच्याबद्दल तुम्ही कृतज्ञ असता का? का तुम्ही जर आजारी पडलात किंवा तुम्हाला काही लागलं तरच तुम्हाला तुमच्या आरोग्याची जाणीव होते? तुम्ही तुमच्या कामाबद्दल प्रत्येक दिवशी कृतज्ञ असता की जेव्हा नोकर कपात होणार आहे अशी बातमी कानावर येते तेव्हाच तुम्हाला त्याचे महत्त्व कळते? तुमचा पगार किंवा वेतन मिळालं की प्रत्येक वेळी तुम्ही कृतज्ञ असता की तुम्ही ते गृहीत धरता? सगळं काही सुरळीत चाललेलं असेल तर तुम्ही कुटुंबातल्या प्रियजनांबद्दल कृतज्ञता व्यक्त करता की काही अडचण आल्या तरच त्यांच्याबद्दल इतरांजवळ बोलता? तुमची मोटार गाडी जेव्हा व्यवस्थित चालत असते तेव्हा तिच्याबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त करता की जेव्हा अ, की ती जेव्हा बंद पडते तेव्हाच तिच्याबद्दल तुम्ही विचार करता? हम्म. आपली जेव्हा तब्येत खूप चांगली आहे, आपण बालपणापासून काम करतो आहे, खेळतो आहे, धावतो आहे, सगळं आपलं आरोग्य एकदम टनाटन एकदम छान आहे. पण आपण कधीच नाही म्हणत की यार मी खूपच ब्लेस्ड आहे, की मी खूप हेल्दी आहे, मी काय करू शकतो, असं कधीच आपल्या तोंडात बाहेर कधी निघणार नाही. पण जर का एखाद्या दिवशी तुम्हाला सर्दी ताप झाला किंवा तुमचं डोकं दुखत असेल किंवा एखाद्या वेळेस तुम्हाला पायाला काही इजा झाली किंवा काही जरी झालं, तर आपण ते 10 लोकांमध्ये पेरत फिरतो की हे झालं ते झालं ते झालं ते झालं. बरोबर आहे. आपली चांगली जेव्हा तब्येत नसते तेव्हा आपण त्याबद्दल बिलकुल कृतज्ञ राहत नाही, थँकफुल राहत नाही. आणि आजारी पडलो की मग आपल्याला कळतं, मग आपल्याला आपल्या आरोग्याची जाणीव होते की अरे मी छान होतो तेव्हा मी कधीच विचार नाही केला. आपल्या कामामध्ये आपण जोपर्यंत काम करतो तो पण तो ओके आहे, मग आता जर कळलं का हा आपला पेमेंट असं मिळणार किंवा आता इथून म्हणजे काही काही लोकांना काढल्या पण जाणार आहे जॉबवरून, त्या दिवशी आपल्याला खरी आपल्याला आपल्या जॉबची किंमत कळते.
पण आपण जॉबवर आहे. जसं काल आपण काय शिकलो होतो की तुम्ही तुमच्या जवळ असलेल्या जॉबसाठी, तुमच्या घरात असलेल्या वस्तूंसाठी, तुम्ही जिथे काम करता त्यासाठी, तुमच्या सगळ्या जितक्या काही तुम्हाला ब्लेस्ड, तुम्हाला परमेश्वराने दिलेल्या वस्तू आहे, तुम्ही त्यासाठी कृतज्ञ व्हा. हे काल बरोबर सांगितलं. आणि त्याच प्रकारे आजचा हा लेसन किती सुंदर त्यांनी हे केलंय की हे का बरं? कारण की जेव्हा कोणी व्यक्ती एखाद्या कामावरून त्याला काढल्या जातं आणि जेव्हा ही बातमी कानावर येते तेव्हा त्याच्या हृदयामध्ये असं खच्चकीने होतं की अरे. आणि तेव्हा त्याला कळतं की मी इतके दिवस माझ्या जॉबवर होतो पण मी कधीच त्याच्याबद्दल कृतज्ञ राहिलो नाही. की देवा तुम्हाला जॉब दिला. काही लोक तसे आहे की ज्यांना जॉबही नाही. पण मी माझ्या जॉबसाठी सुद्धा कृतज्ञ राहत नाही. पगार मिळतो, पगार घेतो आपण, पण 10 रुपये जरी त्या पगारात कमी असले की आपली कुरकुर सुरू होते. पण आपल्याला भेटलेले जे पैसे आहेत त्यांना आपण गृहीत धरतो, त्यासाठी आपण कधीच कृतज्ञ नसतो. सगळं छान चाललेलं असतं कुटुंबामध्ये, सगळे व्यवस्थित, प्रियजनांबद्दल आपण कधी कृतज्ञता व्यक्त करत नाही. पण ज्या दिवशी त्या व्यक्तीकडून आपल्याला काहीतरी बोलल्या जातं किंवा काही जरी झालं तर आपण ते 100 लोकांना सांगत फिरतो, आज यांनी हे म्हटलं मला, माझ्या घरात असं झालं, माझ्या घरात तसं झालं. ही पूर्वीची कीर्ती होती. काही जरी थोडं घरात झालं की सगळ्यात पहिले खाली जायचं सोसायटीमध्ये आणि पहिले 4 फ्रेंड्सला सांगायचं आणि अबला नारी बनायचं. म्हणजे लोकांची सिंपती गेन होतं आपल्याला. म्हणजे आपण हेच करतो. आज माझी नाती खूप छान आहे पण मी आज कधीच खाली जाऊन असं बोबाटा करत नाही सगळ्या लोकांमध्ये जाऊन की आज माझं खूप छान आहे, माझी मिस्टर छान आहे, माझी देर छान आहे, माझी जाऊ चांगली आहे, माझी वहिनी छान आहे. मी नाही करत आज. म्हणजे जेव्हा परिस्थिती बिघडते तेव्हा मनुष्य 100 लोकांना सांगतो पण जेव्हा ती चांगली असते तेव्हा एका जवळही ती व्यक्त करत नाही. स्वतःला ब्लेस समजत नाही, स्वतःला भाग्यवान समजत नाही. आणि जेव्हा त्याच्यामध्ये अडचण येते मग तेव्हा त्याला असं कळतं की अरे हे आहे माझ्याकडे. मोटार गाडी जेव्हा आपली खूप छान चालते कधीच नाही म्हणत आपण अरे वा माझी गाडी किती छान चालते, एकदम स्मूथ चालते, काय मायलेज देते, काय ऍव्हरेज देते, वा वा वा. आणि एखाद्या दिवशी फिरायला जाता जाता जर का काही तिने केलं तर ती 100 शिव्या आपण त्या गाडीला देऊ. तर तुम्हीच विचार करा, जेव्हा आपली गाडी बंद पडते आपण काय विचार करतो? तर या छोट्या छोट्या गोष्टीकडे आता तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे. तुमच्याकडे जे आहे त्याच्यासाठी कृतज्ञ राहा. आणि कोणी जर तुमच्याजवळ निगेटिव्ह बोलतही असेल तर तुम्ही त्याला सांगायचं तुझ्या जीवनात चांगल्या किती गोष्टी घडल्या पहिले ते सांग, मग नंतर निगेटिव्ह बोलू आपण. तर मग त्यालाही सवय पडेल समोरच्या व्यक्तीला की चांगलं बोलायला पाहिजे, चांगलं विचार करायला पाहिजे. नेक्स्ट पॅरेग्राफ. प्रत्येक दिवशी तुम्ही जिवंत आहात याबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त करता की आयुष्याला तुम्ही गृहीतच धरले आहे? आपण जिवंत आहे याबद्दल आपण कधीच विचार नाही करत. सगळ्यात पहिलीच ऍक्च्युली आजकाल स्माइल करणं हे खूपच कठीण झालं लोकांना. पण सद्गुरूंनी असं सांगितलं होतं एका व्हिडिओमध्ये की सगळ्यात पहिले तुम्ही सकाळी उठल्यावर तुम्हाला स्माइल करण्याचं कारण आहे, ते म्हणजे तुम्ही जिवंत आहात. मी सकाळी जर माझा श्वास चालू आहे, मी पलंगावरून उठू शकते, ही सगळ्यात मोठं ब्लेसिंग आहे. याच्यासाठी मी हसू शकते ना की वाव मी आज जिवंत आहे. आज कालच्याच रात्री अशी खूप व्यक्ती आहे की जी सकाळी उठू सुद्धा शकली नाही, आपल्या प्रियजनासोबत बोलू सुद्धा शकली नाही. मग मी तर ब्लेस्ड आहे ना की मी आज सकाळी उठली. मला पहिल्यांदाच मला सकाळी सकाळी हसण्याचं, कृतज्ञ राहण्याचं कारण मला पहिलं तेच मिळालं. नेक्स्ट. गोष्टी अशा घडणारच असं गृहीत धरलं की त्याचा परिणाम म्हणजे नकारात्मक विचार आणि शब्द आपल्या मनात यायला लागतात आणि आपण तक्रार करायला लागतो. आकर्षणाच्या सिद्धांतानुसार एकदा का आपण तक्रार करायला लागलो की करण्यासारख्या आणखी गोष्टी आपल्या आयुष्यात प्रवेश करणारच. हम्म. नेक्स्ट पॅरेग्राफ वाचून घे मग मी सांगते. ओके. तुम्ही जर हवामान खात्याबद्दल, वाहतुकीबद्दल, तुमच्या साहेबांबद्दल, तुमच्या जोडीदाराविषयी, तुमच्या कुटुंबाबद्दल, मित्रांबद्दल, अनोळखी व्यक्तीविषयी, रांगेत उभे राहण्याबद्दल, बिलाबद्दल, अर्थव्यवस्थेविषयी, एखाद्या वस्तूच्या किमतीविषयी किंवा कंपनीच्या सेवेबद्दल तक्रार करत असाल तर तुम्हाला कृतज्ञता नाही आणि तुमच्या या खोर स्वभावामुळे प्रत्येक तक्रारी गणित तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण होण्यापासून आणखी दूर दूर लोटत राहता. हम्म.
आधी सांगितल्याप्रमाणे आपण जेव्हा गोष्टी गृहीत धरतो, टेकन फॉर ग्रांटेड घेतो, त्याचा परिणाम होतो की आपले विचार नकारात्मक बनतात. आपण पॉझिटिव्ह राहूच शकत नाही. बरोबर आहे. मग शब्द तसे आपल्या मनामध्ये यायला लागतात. मग शब्द तसे आले की शब्दानुसारच आपली तक्रार सुरू होते. आणि आकर्षणाचा नियम काय म्हणतो आपल्याला, की तुम्ही तक्रार करणार म्हणजे तुमच्या आयुष्यात काय येणार? तक्रार. जे देणार ते मिळणार. तक्रार देणार मला तक्रार मिळेल. तर आकर्षणाच्या सिद्धांतानुसार एकदा का आपण तक्रार करायला लागलो की तक्रार करण्यासारख्या आपल्याला 100 गोष्टी दिसेल आणि त्याच मग आपल्या आयुष्यामध्ये प्रवेश करू शकतो. आता इलेक्शनचा माहोल आहे, सगळीकडे आहे. मग आता इलेक्शनमध्ये काही लोक चार ठिकाणी, म्हणजे चार लोक एका ठिकाणी बसले की अरे हो मग हा ना हे हे असंच आहे आणि मग ते लाडकी बहीण वाटून राहिले, मग काय बाबा इतकं काय पैसे देतात, मग यांचं म्हणजे हे सारखं म्हणजे कसं आपल्यात काही म्हणजे म्हणजे आपला तो विषयही नाही आहे. पैसे आपल्या घरूनही चालले नाही आहे. पण तरीही आपण तर बोलतोच आहे. मग ही पार्टी अशीच आहे, वरून नाही म्हणजे ते खालून पैसे नाही देऊ शकत, मग आता ते असं लाडकी बहीण देऊन वरून पैसे वाटून राहिले. म्हणजे मी असंही ऐकलेलं आहे. मी जे ऐकलं मी सांगते तुम्हाला. आजकाल तर वातावरण फारच बदललं बाबा. उन्हाळ्याच्या वेळेस पाऊस येतो आणि पावसाच्या वेळेस थंडी असते. काय हे झाली म्हणजे हवामानाबद्दल. वाहतुकीबद्दल कुठे फिरायला गेलो का स्टक झालो की आपल्या वाहतुकीबद्दल आपण आजकाल ट्रॅफिकच अशी आहे, ट्रॅफिक पोलीस ऐकत नाही, बघा ते कसे उभे आहे, काही लक्ष देऊन नाही राहिले. आपल्या बॉस बद्दल तक्रार, आपल्या जोडीदाराबद्दल तक्रार, कुटुंबातल्या व्यक्तींबद्दल तक्रार, मित्राबद्दल तक्रार, ती तशीच आहे, ती कधीच ऐकत नाही, फार शिष्ट आहे, तिला दुसऱ्या मैत्रिणी फार आवडतात, आपण काही केलं की तिला जमत नाही, असं छोट्या छोट्या गोष्टी कळत नकळत घडतात पण करतो आपण. काही अनोळखी व्यक्तीविषयी पण आपण तक्रार करतो. जसं कुठे तुम्ही मॉलला गेलात किंवा कुठेतरी तुम्ही कुठे रांगेत उभा आहात आणि एखादी व्यक्ती आली, सपोज ती खूपच छान किंवा असं काहीतरी वेगळं तिचं चालण्याची स्टाईलही असू शकते किंवा तिचा अपिअरन्स किंवा तिचे कपडे, पण त्याच्यातही आपण अशीच आहे, खूपच शिस्त दिसते ती, बापरे काय चालून राहिले ना, असं म्हणजे असं छोटस गोष्टी येतातच. सो त्याही नाही आणायचे. अनोळखी व्यक्तीविषयी सुद्धा आपण तक्रार करतो. आपल्याला वाटतं की अरे मी तर काहीच तक्रार करत नाही. पण आज जेव्हा हे तुम्ही बघाल, आज जेव्हा आता हे आपण वाचून राहिलो, तर तुम्ही इथेच वाचता वाचता तुम्ही तुमच्या पास्ट मध्ये जर तुम्ही डोकावलं ना, तर तुम्हाला आठवेल की हो, मी तक्रार केली आहे. मी धुतलेल्या तांदळासारखी नाही आहे. रांगेत उभं राहण्याबद्दल पण आपल्याला तक्रार असतं. काय हे बँकवाले भरभर काम नाही करत, पटापट हात नाही चालवत, बघा कशी हळू काम करून राहिली, किती बोलून राहिली त्या साहेबासोबत, आम्ही इथे उभा आहोत रांगेत. मग हेही होतं. बिलाबद्दल, इतकं बिल आलं, मी तर एवढं यूज पण नाही केली इलेक्ट्रिसिटी, बापरे हे काय बिल आहे की काय आहे. असं एखाद्या वस्तूच्या किमतीविषयी, भाजी घ्यायला गेलो किंवा फ्रुट्स घ्यायला गेलो किंवा एखाद्या मॉलमध्ये गेलो, इतकं जास्त किंमत. कंपनी जेव्हा सेवेबद्दल पण तक्रार असते आपली. जर तुम्हाला कृतज्ञता राही, तर मग तुम्ही तक्रारखोरच बनणार आणि तो तुमचा स्वभाव होईल. हर एका ठिकाणी तक्रार 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 काढणे. कारण का तुमच्या त्या स्वभावाला ते वळण पडलेलं आहे आता. तो इतका असा ट्रेंड होतो ना तो, त्या सबकॉन्शियस माइंड मध्ये असं फिक्स्ड होऊन जातं ना, की चलो ढूंढो इसमें काय आहे वाईट, काय तक्रार करू शकते, फाइंड आउट. तक्रार गणित तुमचं स्वप्न पूर्ण होण्यापासून तुम्हाला दूर 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 लोटणार. कारण मी सांगितलं आहे, तक्रार, 10 तुम्हाला ग्रॅटिट्यूड लिहावी लागेल. आणि तुम्ही आज विचार करा, तुमच्या जन्मापासून जेव्हापासून तुम्हाला समाज समजायला लागला आहे, तुम्ही किती तक्रारी केल्या आहेत. मग आता विचार करा की तुम्हाला किती ग्रॅटिट्यूड आणि किती तुम्हाला हे लिहावे लागेल. जे आपण 11:30ला का लिहून घेतो तुमच्याकडून आणि का म्हणतो लिहा, जास्तीत जास्त लिहा, एक एक तास लिहा, कारण की आपण पूर्वी खूप कंप्लेंट्स केल्या आहेत. आणि त्यामुळं आपल्या आयुष्यात येणाऱ्या काही गोष्टी त्या अटकून आहेत, ज्या आपल्याला मिळत नाही आहे. आपली स्वप्न पूर्ण होत नाही आहे, कारण आपण तक्रार केली आहे. माझ्या घरी घडलेलं एक सिम्पलचं, मला म्हणजे मी ना या पुस्तकात आली ना तेव्हापासून मला खूप ऑब्झर्वेशन असं झालंय की अरे हा हे झालं होतं, अच्छा म्हणून आपल्याला इथे मिळेल. आम्ही चाळीत राहायचो. चाळ सोडल्यानंतर आम्ही आमच्या गावी म्हणजे त्याच अमरावतीमध्येच आम्ही दुसऱ्या शहरात म्हणजे दुसऱ्या ठिकाणी राहायला गेलो. पण निघाल्यानंतर कळत न कळत माझ्या आईच्या तोंडून निघायचं ते काय, म्हणजे जे काही निघत होतं ते. तीच जाळ एका बिल्डरने घेतल्यानंतर सगळ्या लोकांना 2-2, 3-3, 4-4 लाख मिळाले.
फक्त आमचं एक घर सोडून. का? कारण कृतज्ञता नव्हती तिथे. कारण चाळीत मी माझे 35 वर्ष घालवले. मी नाही तक्रार केली, पण माझ्या आईच्या ज्या भावना होत्या त्या इतक्या स्ट्रॉंग, जसं म्हणजे ती ग्रेटफुलच नव्हती त्या चाळीबद्दल, त्या 2 रूमच्या बद्दल, की त्या 2 रूम मध्ये कितीतरी लोकांची आम्ही सेवा केली, किती काय काय नाही त्या 2 रूम मध्ये झालं. तर हे जिवंत उदाहरण आहे. किती आम्ही हे केलं पण आम्हाला नाही मिळाले. उलटे माझी काकू जी पुण्यात राहते तिला त्या बिल्डरच्या थ्रू फोन जाऊन तिला 2-3 लाख रुपये मिळाले, पण आमच्याकडे नाही मिळाले. लक्षात असू द्या, सुकृतज्ञता आपल्याला करायची आहे, तक्रार सोडायची आहे आणि आठवायचं आहे. म्हणून ज्या कोणाच्या नशिबात जर समजा घर नाही किंवा कुणाला पैशाचं बद्दल, याचा अर्थ तुम्ही मागच्या राहणाऱ्या घराबद्दल कुठं ना कुठेतरी तक्रारी केल्या आहेत. पैशाबद्दल तुमच्या तक्रारी झाल्या आहेत. तुमच्या अगर संबंधामध्ये कुठे काही आहे तर तुम्ही, याचा अर्थ तुम्ही कुठल्या ना कुठल्या नात्याला काही ना काहीतरी तुमची तक्रार आहे. मग आता हे सुधरवायचं आहे आपल्याला. मग त्याला रोज आपल्याला लिहायचं आहे. प्राजक्ता मॅम खूप छानपैकी तुमचं सेंटेन्स फॉर्मेशन करून तुम्हाला छान सांगतात. ते ऐका, लिहा. जास्तीत जास्त किती मी लिहू शकते ते बघा. आणि त्यानंतर तुमच्या जीवनामध्ये खरं ती जेव्हा कंप्लीट होईल ना तो हिशोब, त्याच्यानंतर तुमच्या जीवनामध्ये जादू व्हायला सुरुवात होईल. नेक्स्ट पेज. तुमच्या लक्षात आलं असेल की नकारात्मक विचार आणि शब्दांमुळे, तक्रारखोर स्वभावामुळे आणि गोष्टी अशाच घडणार असं गृहीत धरल्यामुळे जीवनात चांगल्या गोष्टी घडणंच बंद होऊ लागतं. काहीतरी मोठ्या प्रमाणावर बिनसतं आणि गोष्टी मनासारख्या घडत नाही. याचा अर्थ हे तुमच्याही नकळत तुम्ही पुरेसे कृतज्ञ नसल्यामुळे हे घडलं असावं तुमच्या लक्षात येईल. तुम्ही जेव्हा कृतज्ञ असता तेव्हा तुम्ही नकारात्मक असणं शक्यच नाही. तुम्ही जेव्हा कृतज्ञ असता तेव्हा तुम्ही कोणावर टीका करणं किंवा कोणाला दोष देणं शक्यच नाही. तुम्ही जेव्हा कृतज्ञ असता तेव्हा तुमच्या मनात दुःखाची किंवा नकारात्मक भावना येणं अशक्य आहे. आणि सगळ्यात चांगली बातमी म्हणजे सध्या तुमच्या आयुष्यात काही नकारात्मक परिस्थिती असेल तर कृतज्ञतेमुळे तिच्यात जादूमयरित्या बदल व्हायला फारसा वेळ लागणार नाही. हम्म. धुराचं वलय जसं हवेत विसरून जातं तशी नकारात्मक परिस्थिती अदृश्य होईल, अगदी जादू झाल्यासारखी. आणि तुमच्या लक्षात खरंच आलं असेल की नकारात्मक विचार आणि शब्दांमुळे, तक्रारखोर स्वभावामुळे, अशा गोष्टी, असं आपण गृहीत धरल्यामुळे आपल्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडणं बंद होऊ लागतं. बिकॉज म्हणजे माझ्या आईला तरी हे रिअलाइज झालं होतं जेव्हा मी तिला सगळ्या सांगितल्या गोष्टी, जेव्हा मी तिला रोज शिकवते असं असं, तर मग तिने स्वतःच मला कबूल केलं की हो, असं झालं, आता मी यापुढे असं करणार नाही. आणि काही मोठ्या प्रमाणावर आपल्या खूप काही गोष्टी बिनसत म्हणजे खराब व्हायला लागतात. मनासारख्या गोष्टी घडत नाही. याचा अर्थ आहे की नकळत का होईना पण पुरेसं कृतज्ञ नसल्यामुळे हे आपल्या आयुष्यात घडलंय. आणि आता याच्यासाठी गिल्टी पण व्हायचं नाही, हा, की अरे असं मी का केलं, असं मी का केलं. गिल्ट भावना बिलकुल आणायची नाही. जे झालं ते झालं. आज मला हे शिक्षण मिळालं आहे. आता मला इथे पुढे काय करायचंय, आता मला कृतज्ञ राहायचंय आणि मी आता कृतज्ञता राहणार. आता मला कळलं आहे की मला नकारात्मक गोष्टी पासून दूर व्हायचं आहे. तर मला काय करायचं, तर मला कृतज्ञ राहायचं आणि आता मी कृतज्ञ राहणार. सो आता आपल्या लक्षात आलं की जेव्हा मी कृतज्ञ असतो तर मला नकारात्मकता येणं म्हणजे अशक्य आहे ही गोष्ट. कारण कृतज्ञ व्यक्ती ही नेहमी सकारात्मकच विचार करते. कारण ती सारखी लोकांमध्ये दोष नाही बघणार, ती टीका नाही करणार, ती त्यांच्यामध्ये चांगलं बघेल. आणि जेव्हा ती चांगलं बघेल तर मग काय, दुःखाची किंवा नकारात्मकतेची भावना येणं अशक्य होईल. सगळ्यात चांगलं म्हणजे आपल्या नकारात्मक परिस्थिती जर असली तर कृतज्ञतेमुळे तिच्यामध्ये अशी जादू होईल की ती वेळ जी आहे पास व्हायला किंवा बदलायसाठी जास्त वेळ नाही लागणार. अगदी असं कसं एखादं धुराचं म्हणजे असं म्हणजे हवेमध्ये असं एखादं धुराचं असं वलय येतं आणि फट निघून जातं. त्याप्रमाणे तुमच्यामध्ये आलेली नकारात्मक परिस्थिती अगदी अशी धुरासारखी येऊन हवेत निघून जाईल आणि जादू घडेल. जेव्हा तुम्ही आता सकारात्मक राहाल, टीका कमी कराल. नेक्स्ट. अगदी अवघड असलं तरी
अगदी अवघड असलं तरी सर्वात सर्वात प्रथम तुम्हाला नकारात्मक परिस्थितीत कोणत्या गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करता येईल याचा शोध घ्यावा लागेल. तुमच्या कृतज्ञतेमुळे प्रत्येक नकारात्मक परिस्थिती जादूने बदलणार हे तुम्हाला माहीत असल्यामुळे परिस्थिती कितीही वाईट असली तरी कृतज्ञता वाटू शकेल असं काहीतरी तुम्हाला नक्कीच सापडेल. जीवनातील खरी जादू कळाल्यामुळे वॉल्ट डिझने यांनी त्यांच्या पॉलियाना चित्रपटात हे कसं करता येईल हे दाखवलं आहे. हम्म. वॉल्ट डि- हे एवढं ओके, सांगते, मग पूर्ण खालचा पॅराग्राफ वाचून घे. ओके. चालेल. ऍक्च्युली काय आहे, जेव्हा नकारात्मक परिस्थिती असते तेव्हा खूप अवघड असतं की आपण खूप पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे, कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. पण आता आपल्याला त्याचा शोध घ्यायचा आहे की नकारात्मक परिस्थितीमध्ये मला कसं कृतज्ञ राहता येईल, कशी मला ती जादूनं बदलता येईल माझ्या कृतज्ञतेने. ओके. किती वाईट परिस्थिती असू दे, पण मला कृतज्ञता वाटेल असं काहीतरी नक्कीच सापडेल तुम्हाला. जेव्हा तुम्ही शोधायचा प्रयत्न कराल, तुम्ही खरं मनातून त्याविषयी थँकफुल राहाल, कृतज्ञता व्यक्त करायला सुरुवात कराल ना, तुम्हाला निगेटिव्ह कमी पण पॉझिटिव्ह जास्त उलट दिसायला लागेल. आणि तुमच्या जीवनामध्ये जादू घडणार. तर जीवनातली खरी जादू कळल्यानंतर वॉल्ट डिझने यांनी एक चित्रपट बनवला. आज तो चित्रपट प्राजक्ता मॅम टाकणार ग्रुपवर, तो तुम्हाला सगळ्यांना बघायचा पण आहे. तर पॉलियाना नावाचा हा चित्रपट आहे आणि याच्यामध्ये ते दाखवलं आहे की कसं आपण म्हणजे धन्यवाद करून कसं आपल्या लाईफला आपण चेंज करू शकतो. ओके. पुढे. वॉल्ट डिझने. वॉल्ट डिझने यांच्या 1960 मध्ये प्रदर्शित झालेल्या पॉलियाना चित्रपटात त्यांनी द ग्लॅड गेम आनंदी खेळ दाखवला आहे. त्याचा मी लहान असताना माझ्या मनात खोलवर परिणाम झालेला आहे. माझ्या बालपणी आणि कुमारावस्थेत ग्लॅड गेम मी कायम खेळायचे. या खेळामध्ये तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत, विशेषतः नकारात्मक परिस्थितीत आनंद वाटेल अशा जास्तीत जास्त गोष्टींचा शोध तुम्ही घ्यायचा असतो. नकारात्मक परिस्थितीत आनंद वाटेल अशा गोष्टींचा किंवा खरं तर कृतज्ञता वाटेल अशा गोष्टींचा शोध घेत असताना त्यातूनच सुटण्याचा मार्ग आपल्याला दिसू लागतो. येस. सो वॉल्ट डिझनी यांनी 1960 मध्ये जेव्हा पॉलियाना मूवी रिलीज झाला, तर त्या मूवीचं नाव होतं द ग्लॅड गेम, म्हणजेच आनंदी खेळ. तर त्यांना जेव्हा हा दाखवला गेला, ते लहान होते, पण त्या लहान मनावर इतका खोलवर परिणाम झाला या मूवीचा की ते जेव्हा लहान होते आणि जेव्हा ते यंग एज मध्ये पण हे हे सारखं खेळायचे हा गेम. आणि त्याच्यामुळे त्यांच्या परिस्थितीमध्ये, विशेषतः नकारात्मक परिस्थितीमध्ये आनंद वाटेल अशा जास्तीत जास्त ते शोधायला लागले. आणि त्यामुळं त्यांचं जीवन हे आनंदमय झालं. स्क्रोल अप. हम्म. आनंद वाटेल अशा जास्तीत जास्त गोष्टी ते शोधायला लागले. मग नकारात्मक परिस्थितीमध्येही त्यांना आनंद वाटेल अशा गोष्टीचा, खरं कृतज्ञ वाटेल अशा गोष्टींचा ते शोध घेत होते. आणि त्यांना मग त्यातूनच जी आलेले जे काही चॅलेंजेस त्यांच्या लाईफमध्ये आले असेल, त्यातून त्यांना असं वे मिळाला की चला मी इकडून हे करून असं हे करू शकते. तर ही मूवी खूप छान आहे. तिथे एक लहान मुलगी आहे, जिचे आई वडील नसतात. मग ती तिच्या मावशीकडे येते. मावशीकडे आल्यावर मावशी खूप स्ट्रिक्ट असते आणि त्याही परिस्थिती कसं सगळ्यांना चेंज करते. खरंच खूप सुंदर मूवी आहे. मी तर 3-4 बघितलेली आहे. आणि सगळ्यांनी बघा. म्हणजे एक छोटंसं पहिलाच एक सीन सांगते की ती जेव्हा येते, मग तिची मावशी खूप डिसिप्लिन्ड असते, म्हणजे तिचं असं टाइम टू टाइम. तर तिला सांगितलं जातं की संध्याकाळी 7 वाजता जेवायच्या टेबलवर तुला यायचं आहे. पण समहाव ती काही येऊ नाही शकत, ती इकडे तिकडे फिरते. आणि मग जेव्हा ती येते तर टाइम निघून गेलेला असतो जेवणाचा. पण मग मग ती जी मेड असते ती तिला दूध आणि ब्रेड देते खायला. तर त्याही परिस्थितीमध्ये ओके ठीक आहे, मी नाही जेवली तर काय, पण मला दूध ब्रेड तर मिळालं. वाव, मला दूध ब्रेड खूप छान वाटतं. वा, मला आज किती छान, म्हणजे जेवायला मिळालं नाही त्याचं दुःख व्यक्त न करता तिने जे दूध आणि ब्रेड तिला भेटतं ना खायला, त्याच्यात ती कृतज्ञ असते. असं छोटे छोटे इन्सिडेंट मध्ये ती कसं तिच्या लाईफला इतकं सुंदर करते ना. सगळ्यांचं तिच्या सोबत सोबत आजूबाजूला सुद्धा ती सगळ्यांच्या लाईफमध्ये जादू घडवते. सो हा मूवी बघा, वॉल्ट डिझनेचा कृतज्ञतेची जादुई शक्ती ही पॉलियानामध्ये दाखवली आहे. हजारो वर्षापूर्वी गौतम बुद्धांनी सुद्धा आपल्याला या जादूमय शक्तीचा वापर कसा करायचा हेही सांगितलं होतं. पुढे. चला उठा.
वॉल्ट डिझने यांनी कृतज्ञतेची जादुई शक्ती पॉलियानामध्ये दाखवली आणि त्याआधी हजारो वर्षांपूर्वी गौतम बुद्धांनी याच जादुमयी शक्तीचा वापर कसा करायचा हे सांगितले आहे. ते म्हणतात, चला उठा आणि कृतज्ञ राहा. आज आपण शिकलो नसलो तरी थोडंफार शिकलो, व थोडंही शिकलो नसलो तर आपण आजारी तरी पडलो नाही, आणि आजारी तरी पडलो नाही, आजारी जरी पडलो पडलो असलो तरी मेलो नाही. म्हणून आपण सर्वजण कृतज्ञ राहूया. ही गौतम बुद्ध ही लाईन आहे ना, हा पुढं वाच, सॉरी. हा. गौतम बुद्ध अंदाजे इसवी सन पूर्व 563 ते इसवी सन पूर्व 483, बौद्ध धर्माचे संस्थापक. खरंच तुम्ही सगळेजण आता ही स्क्रीनवर दिसतीये ना, ही लाईन अशी हळूहळू वाचा. आणि खरंच तुम्हाला या ज्या लाईन मध्ये दिसेल की किती मोठं असं रहस्य आहे. की चला उठा, कृतज्ञ राहा. आज आपण शिकलो नाही, पण थोडं तर शिकलो. ठीक आहे, तुम्ही नाही ग्रॅज्युएट झाला, 5वी तर शिकले, पहिली तर शिकले, दुसरी तर शिकले, स्वतःचं नाव तर लिहू शकता, साईन तर करू शकता. ओके, बरं ठीक आहे, नाही शिकले तुम्ही, अंगठा छाप आहात, पण तुम्ही आज आजारी तर नाही पडले ना. आणि आजारी जरी पडले असाल पण तुम्ही अजून जिवंत आहात, मेला नाहीत. म्हणजे कसं कृतज्ञ राहायचे असं दिलंय त्यांनी. गौतम बुद्धांनी खरंच खूप सुंदर दिलंय वाक्य. आणि म्हणून आपण आज सर्व कृतज्ञ राहू. ही लाईन 10-15 वेळा वाचा, याच्यातलं गहन गूढ रहस्य समजून घ्या. आणि खरंच कृतज्ञचा गेम हा खेळा, आणि खूप छान गेम आहे हा. पुढे. चला, बुद्धांच्या या शब्दामधून तुम्ही प्रेरणा घ्या आणि आज तुमच्या आयुष्यातील तुम्हाला सर्वात आधी सोडणं गरजेचं आहे अशा समस्येची किंवा नकारात्मक घटनेची निवड करा आणि कृतज्ञता वाटेल अशा 10 गोष्टींचा शोध घ्या. सुरुवातीला ही कृती आचरणात आणणं हे एक महत्वाचं आव्हान ठरू शकतं, याची मला जाणीव आहे. पण बुद्धांनी ते कसं करायचं याचाही मार्ग दाखवला आहे. या 10 गोष्टींची तुमच्या संगणकावर किंवा कृतज्ञता वहीत नोंद करा. हम्म. बुद्धांच्या या शब्दांमधून आपल्याला प्रेरणा घ्यायची आहे. तुमच्या आयुष्यातील सर्वात आधी आज तुमच्या आयुष्यातील तुम्हाला सर्वात आधी सोडवणं गरजेचं आहे. अशा म्हणजे ज्या तुमच्या आयुष्यामध्ये असेल एखादी समस्या असेल जी तुम्हाला सगळ्यात आधी ती सोडवायची आहे, त्या नकारात्मक घटनेची आज आपण निवड करायची आहे. आणि त्या घटनेबद्दल आपल्याला कृतज्ञता वाटेल अशा 10 गोष्टींचा शोध घ्यायचा आहे. सुरुवातीला ही कृती जेव्हा आचरणात जाऊ तेव्हा तुम्हाला खूप असं चॅलेंजिंग वाटेल की कुठली निवडू किंवा कसं लिहू. ठीक आहे, पण बुद्धांनी ते कसं करायचं याचाही आपल्याला मार्ग दाखवलेला आहे. आणि थँक्यू रोंडा बर्न की ती हे एक गोष्ट आपल्याला क्लिअर करून सेंटेन्स फॉर्मेशन करून सांगती आहे. सो 10 गोष्टींची आपल्याला आपल्या वहीमध्ये नोंद करायची आहे. मी संगणक हा वर्ड यूज करत नाही, कारण की संगणकावर लिहूच नका. हाताने आपल्या वहीमध्ये लिहायचं आहे, जिथे तुमचे 5ही सेन्स ऑर्गन काम करणार. पुढे. उदाहरणार्थ, तुम्ही बेकार आहात, तुमची समस्या आहे असं गृहीत धरू आणि तुम्ही खूप प्रयत्न करीत आहात पण अजूनही तुम्हाला काम मिळत नाही. या परिस्थितीत जादूने बदल घडवून आणायचा तर तुम्हाला अगदी मन एकाग्र करून कृतज्ञतेचे आचरण करावे लागेल. अशा वेळी तुम्हाला काय म्हणता येईल याची काही उदाहरणं पुढे देत आहे. या काळात मला माझ्या कुटुंबाबरोबर जास्त वेळ घालवता येतो, याबद्दल मी कृतज्ञ आहे. मला मोकळा वेळ मिळत असल्याने माझ्या आयुष्यात एक सुव्यवस्था निर्माण होण्यास मदत झाली आहे, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. माझ्या आयुष्यात मी बराच काळ काम केलं आहे, याचा अनुभव माझ्या पाठीशी आहे, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. आयुष्यात पहिल्यांदाच मी बेरोजगार झालो आहे, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. बाहेर खूप नोकऱ्या उपलब्ध आहेत आणि दर दिवशी नवनवीन नोकऱ्या निर्माण होत आहेत, याबद्दल मी कृतज्ञ आहे. नव्या कामांसाठी अर्ज कसे करायचे, मुलाखती कशा द्यायच्या हे मला माहीत आहे, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. माझी तब्येत मला साथ देत आहे आणि अजूनही मी काम करू शकेन, याबद्दल मी कृतज्ञ आहे. कुटुंबाने या काळात मला जे प्रोत्साहन आणि आधार दिले त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. मला मिळालेल्या विश्रांतीबद्दल मी कृतज्ञ आहे. मला त्याची खरोखरच गरज होती. नोकरी गमावल्यामुळे तिचं माझ्या आयुष्यात किती महत्व होते
हे मला कळाले. आतापर्यंत कामाचे हे महत्त्व मला कधीच जाणवले नव्हते. त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. हम्म. वरती. बस. सो आपल्याला उदाहरण दिलेलं आहे आणि खूप सुंदर, म्हणजे असं एकूण एक गोष्ट अशी सहज समजेल असं त्यांनी एक समस्या निवडली आहे, की एखादा व्यक्ती असेल, सपोज त्याची नोकरी नाही आहे किंवा आज तो बेरोजगार असेल. आपल्या या मीटिंग मध्ये आहे ज्या दोन व्यक्तींनी आपल्याला प्रश्न विचारले होते, त्यांच्या प्रश्नाचं उत्तर आज इथे मिळालं त्या दोघांनाही, असं मला वाटतं. जर तुम्हाला आज तुमच्याकडे नोकरी नाही किंवा कुठला तुमचा व्यवसाय नाही आहे किंवा तुम्ही घरी बसले आहात, तर तुम्ही काय करू शकता? तुम्ही कुठल्या 10 गोष्टी म्हणजे तुम्हाला कृतज्ञ व्हायसाठी लिहू शकता? तर त्यांनी हे लिहून दाखवले आहे, की कुटुंबाबरोबर मी वेळ घालवू शकते, मला मोकळा वेळ मिळत आहे, मी आपल्या आयुष्यामध्ये एक सुव्यवस्था करू शकते, त्याच्यानंतर मी माझ्या मुलाबाळांसोबत जास्त वेळ घालवू शकते. पेज पेज स्क्रोल करशील? हा. बस ठीक आहे. आता खूप दिवस काम केलं आहे, सतत म्हणजे बरेच वर्षापासून काम करत आहे, तर त्या अनुभवासाठी पण तो कृतज्ञ असतो. त्याच्यानंतर त्याच्या आयुष्यामध्ये तो पहिल्यांदा असं झालं की अ, अशी परिस्थिती आली, तर ठीक आहे की परमेश्वरा मला, म्हणजे मी कृतज्ञ आहे की मला पहिल्यांदाच हे माझं समोर आलेलं आहे. बाहेर खूप नोकऱ्या आहे, दर दिवशी नवीन नोकऱ्या निर्माण होत्यात, त्याच्यासाठी ते कृतज्ञ होऊ शकतो. नवीन अर्ज कसा करायचा, आता त्याला तो वेळ मिळाला, तो अजून स्वतःला एनहान्स करू शकतो, स्वतःचं नॉलेज वाढवू शकतो. याबद्दलही व्यक्ती कृतज्ञ होऊ शकतो, की चला ठीक आहे, मला थोडा वेळ मिळाला की माझा अजून मी छान बायोडाटा तयार करेल, अजून स्वतःला मी डेव्हलप करेल, नॉलेजेबल बनवेल, आणि अजून मी एक नवीन नोकरी पण तो अर्ज करून तो शोधू शकतो. त्याही बद्दल कृतज्ञता राहू शकतो. जो वेळ मिळाला आहे त्या वेळासाठी, ठीक आहे आज माझी तब्येत छान आहे, मी अजूनही काम करू शकतो. कुटुंब त्याला त्या वेळेस आधार देत आहे, त्याला प्रोत्साहन देत आहे. त्याच्या शरीराला असं होतं की ठीक आहे, खरंच विश्रांतीची गरज होती, तर तो त्या शरीराला आता विश्रांती देत आहे. कामावर असता तर विश्रांती घेऊ शकला नसता. मग हेही त्याने त्याच्यातून काढलं की चला, मला विश्रांती मिळते आहे, मी खरोखरच कृतज्ञ आहे. पुढे. हा, आणि नोकरी गमावली तर त्याच्या नोकरीचं महत्व त्याला कळलं, की खरं नोकरीचं काय महत्व असतं आयुष्यामध्ये. तर अशा 10 गोष्टी त्यांनी या गोष्टीमध्ये सुरू. तसंच तुम्ही तुमच्या परीने ते शोधून काढायचे, ज्यांना हे चॅलेंज असतील त्या लोकांनी. पुढे. बेरोजगार व्यक्तीने अशी कृतज्ञता व्यक्त केल्याचा परिणाम इतर परिस्थिती ही त्याकडे हो, आकर्षित होण्यात होईल. यामुळे त्याच्या सध्याच्या परिस्थितीत जादूमयरित्या बदल व्हायलाच हवा, तसा तो होईलच. कोणत्याही नकारात्मक परिस्थितीपेक्षा कृतज्ञतेची ताकद मोठी आहे आणि नकारात्मक परिस्थिती बदलात येऊ शकण्याचे अमर्यादित मार्ग आहेत. यासाठी तुम्हाला कृतज्ञतेचे आचरण करायला लागेल आणि मग पहा जादू काय घडते ती. हम्म. बेरोजगार व्यक्ती जी आहे, ज्यांना आज रोजगार नाही आहे, त्यांनी ही जर कृतज्ञता व्यक्त केली, तर इतर परिस्थितीही त्यांच्याकडे आकर्षित होईल आणि त्यामुळे सध्याच्या परिस्थितीमध्ये त्यांना एक नवीन रस्ता मिळेल. जी परिस्थिती आहे त्याही जास्त त्यांना काहीतरी वेगळं असं सुंदर जादूमयरित्या मिळेल. आणि अ, कोणत्याही परिस्थितीमध्ये नकारात्मक परिस्थितीपेक्षा जर आपण कृतज्ञता जास्त व्यक्त केली, तर कृतज्ञतेची ताकद इतकी मोठी आहे की तुमची परिस्थिती सहज बदलेल. आणि भरपूर मार्ग आहे देणार तुम्हाला. युनिव्हर्स तुम्हाला नवीन नवीन मार्ग देईल, कारण की त्याला कळेल की हा व्यक्ती एवढ्या परिस्थितीतही इतका सकारात्मक आहे, इतका थँकफुल आहे, तर तो आपल्याला नवीन 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 मार्ग दाखवेल. तुम्ही हे नाही ते करा, आणि मग तुमच्या जीवनामध्ये कृतज्ञतेचं जादू इतकी छान होईल की तुम्ही ते आचरण करायला लागाल, आणि मग पहा की तुमच्या जीवनात कशी काय ती जादू करणार आहे. आता त्यांनी नुसतं दुसरं उदाहरण घेतलेलं आहे. मुलाचं त्यांच्या वडिलाबरोबर जसं नातं ठीक नसेल, तर मग त्या नात्याचा एकमेकांना त्रास होतो. मग आपण काही केलं तरी वडिलांना कधी चांगलं वाटत नाही, अशी त्या मुलाची भावना होती. म्हणजे दुसरं उदाहरण असं आहे, एका वडिलाचं आणि एका मुलाचं आहे. तर त्या मुलाचं त्या वडिलांसोबत नातं छान नव्हतं, त्यांचे संबंध व्यवस्थित नव्हते, त्यामुळे ते दोघेही त्रासात होते. त्या मुलाचं काय असं धारणा होती, की मी काहीही करू दे, माझ्या पप्पांना चांगलं वाटत नाही.
मग त्याच्या आयुष्यामध्ये आता त्यांनी जेव्हा थँकफुलनेस कसा केला आणि कसं नातं सुधारलं हे पुढचे एक्झाम्पल्स त्यांनी दिलेले आहे. आपण आता दुसरं एखादं उदाहरण घेऊया. चालेल. मुलाचे त्याच्या वडिलांबरोबर, खालचा वाचू का डायरेक्ट? हम्म. ओके. माझ्या आयुष्यातील बाकीचे बहुतेक नातेसंबंध हे खरोखरच चांगले आहेत, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. स्वतःला जे शिक्षण मिळाले नाही ते शिक्षण मला मिळावे यासाठी माझ्या वडिलांनी अतिशय कष्ट केले, त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. माझ्या लहानपणी माझ्या वडिलांचाच आमच्या कुटुंबाला आधार होता. आमचं कुटुंब चालवण्यासाठी वडिलांनी किती कठोर परिश्रम घ्यावे लागले आणि पैसा खर्च करावा लागला याची मला लहानपणी कल्पनाच नव्हती. त्याबद्दल मी आता वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. मी लहान असताना प्रत्येक शनिवारी ते मला बास्केटबॉल खेळायला घेऊन जायचे, त्याबद्दल मी त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. माझे वडील खूप कडक होते, पण आता मात्र ते तसे वागत नाहीत, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. माझ्याबद्दल त्यांना खूप काळजी वाटायची, म्हणून तर ते माझ्याशी कडक वागायचे. त्यांना ही जी माझ्याविषयी काळजी वाटते त्याविषयी मी कृतज्ञ आहे. माझ्या आणि वडिलांच्या नात्यातून मला मुलांशी वागताना लागणारा कणवाळूपणा आणि अधिक समजूतदारपणा शिकता आला, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. आपली मुलं वाढवताना ती आनंदी आणि आत्मविश्वास पूर्ण होण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देणे किती महत्वाचे असते हे माझ्या वडिलांकडूनच शिकलो, त्याबद्दल त्यांच्याविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो. मी जेव्हा वडिलांबरोबर हसतो तेव्हा मला खरोखरच कृतज्ञ वाटते आणि धन्य वाटते. काही लोकांना असं कधीच हसता येत नाही कारण त्यांना वडील नसतात. तर काही जणांचे वडील लवकर मरण पावतात, त्यांनाही वडिलांबरोबर परत कधी हसण्याची संधी मिळत नाही. मला वडील आहेत याबद्दल मी खरोखरच कृतज्ञ आहे. कारण जसा कारण जसा कठीण कालखंड होता तसा आनंदाचा चांगला काळही होता, आणि यापुढेही माझ्या वडिलांबरोबर मला चांगला काळ मिळणार आहे. हम्म. तर आपल्याला पहिली परिस्थिती दिली होती की ज्या व्यक्तीला जॉब नव्हता. आता त्यांनी दुसरं सर्कमस्टन्स, दुसरी परिस्थिती अशी दिली आहे. एक उदाहरण त्यांनी असं घेतलं आहे की एका मुलाचं त्याच्या वडिलांसोबत नातं ठीक नाही आहे. तर त्यांनी कशी कृतज्ञता व्यक्त करावी. तर त्यांनी काय केलं. त्यांनी पहिला धन्यवाद म्हटलं की माझे बाकीचे नाते संबंध खरोखरच खूप छान आहे. हे एका नात्याच्या व्यतिरिक्त माझी दुसरी नाती खूप छान आहे, त्यासाठी धन्यवाद दिला त्यांनी. मग त्याला जे शिक्षण दिलं त्याच्या वडिलांनी, शिक्षण मिळावं यासाठी त्या वडिलांनी ती केलेले कष्ट त्याला आठवले. मग त्यांनी त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. नंतर त्याला असं कळलं की माझ्या मुलांसोबत माझे वडील कसे वागतात. मग त्यांच्याकडून मी शिकलो की कसं वागायला पाहिजे. लहानपणी माझ्या कुटुंबाचा आधार होते माझे वडील, आणि छोटंसं आमचं कुटुंब चालायसाठी माझ्या वडिलांनी किती मोठे परिश्रम केले, किती पैसा खर्च केला. सगळ्यांच्या नको सगळ्या हव्या नको त्या सवयी सगळ्या सगळ्या म्हणजे त्यांनी पूर्ण केल्या. आणि त्याबद्दलही तो आपल्या वडिलांप्रती कृतज्ञ आहे. त्याच्यानंतर त्याच्या वेळी त्याला शनिवारी बास्केटबॉलला घेऊन जायचे, त्याबद्दल त्याला कृतज्ञता व्यक्त केली. वडील खूप स्ट्रिक्ट होते आणि त्या स्ट्रिक्टनेसमुळे आज तो छान झाला. मग त्याही बद्दल तो कृतज्ञ आहे. त्याच्यानंतर त्याच्या वडिलांना काळजी वाटायची. ओके. आणि काळजी वाटायची, कडक जरी असन तर काळजी वाटत होती ना माझ्याबद्दल, खूप काळजी वाटायची म्हणून ते माझ्याशी कडक वागायचे. आणि त्याविषयी पण तीही माझ्याविषयी काळजी वाटते त्याबद्दल, म्हणजे वडिलांना त्याच्याबद्दल काळजी वाटते त्यासाठीही तो कृतज्ञ आहे. पूर्वी ते कडक होते पण आता ते तसे नाही आहे, आता ते एकदम सॉफ्ट हार्ट झाले, त्याहीसाठी कृतज्ञ आहे. आई वडिलांच्या नात्यापासून त्यांनी काय घेतलं की मुलांशी कसं वागायचं. कनवाडूपणा समजदारपणा त्यांनी त्यांच्याकडून घेतला. मुलं वाढवताना आपण आनंदी आत्मविश्वास होण्यासाठी कसं त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, आपल्या लहान मुलांना कसं वाढवलं पाहिजे, कसं त्यांना त्यांच्यामध्ये एकदम आनंद आणि विश्वास निर्माण केला पाहिजे, हे त्याच्या वडिलांकडून तो शिकला. तर त्याबद्दल तो कृतज्ञ आहे. मग आता तो वडिलांसोबत हसतो बोलतो, त्याला खरंच धन्य वाटतं. कारण असे काही लोक आहेत की ज्यांच्याकडे वडील नाही आहेत, त्यांच्यासोबत ते हसू खेळू शकत नाही, बसू शकत नाही, बोलू शकत नाही, आपला प्रोग्रेस शेअर करू शकत नाही. ज्यांना वाटतं की म्हणजे ज्यांना वडील नाही तेव्हा कळतं ना की अरे मी माझ्या आई वडिलांसोबत आता बोलू शकलो असतो, खरं किती छान असतं, आज जर माझे आई बाबा असते तर त्यांनी माझं हे बघितलं असतं ते बघितलं असतं. मग ह्या छोट्या छोट्या गोष्टी ते शेअर करू शकतो आहे ना. मग यासाठी तो कृतज्ञ आहे.
मला वडील आहेत याबद्दल तर तो फारच कृतज्ञ आहे, कारण की जसा कठीण कालखंड होता तसा आनंदाचाही काळ होता. यापुढेही वडिलांसोबत तो सगळा चांगला काळ तो घालवू शकणार आहे. सो कृतज्ञता शोधायला गेलं तर अशा भरपूर गोष्टी आपल्याला मिळतात. त्या नातेसंबंधामध्ये त्यांनी हे सांगितलेलं आहे. मुलाने वडिलांबद्दल जर अशी मनापासून कृतज्ञता व्यक्त केली तर परिणामी त्यांच्या नात्यात आणखी सुधारणा घडून येईल. मुलाने जेव्हा वेगळ्या पद्धतीने वडिलांबद्दल विचार केला, त्यांच्याबद्दल भावना व्यक्त केला, तेव्हा लगेचच वडिलांकडून चांगल्या गोष्टी त्याने घेतल्या आहेत हे त्याला आठवायला लागलं. मुलगा जरी मनातल्या मनात ही कृतज्ञता व्यक्त करत असला तरी उत्साहाच्या आणि ऊर्जाच्या पातळीवर मुलांच्या कृतज्ञतेचा जादुई परिणाम त्याच्या आणि वडिलांच्या नातेसंबंधावर झाल्याचे दिसून येईल. हम्म. मुलाच्या जर ही कृतज्ञता कायम राहिली तर आकर्षणाच्या नियमानुसार वडिलांबरोबरच्या त्याच्या परिस्थितीत चांगला बदल घडून यायलाच हवा आणि लगेचच त्यांच्या संबंधात सुधारणा घडून यायला सुरुवात व्हायला हवी. हम्म. सो जेव्हा आपण विचार करतो ना, म्हणजे विचारच आपले वस्तू बनतात खरं तर. जे विचार करू तेच वस्तू बनतात. आपण आपल्या मेंदूने विचार करतो आणि मग ते आपल्या हृदयाकडे येतं. आता या मुलाने आपल्या वडिलाबद्दल जशी मनापासून कृतज्ञता व्यक्त केली, त्याचा परिणाम काय झाला? त्याचं नातं सुधारायला लागलं. कारण त्यांनी त्याची दृष्टी बदलवली, त्याचा दृष्टिकोन बदलवला, त्याचे विचार बदलवले त्याच्या वडिलाबद्दलचे, त्यांच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. तर त्याला तसं तसं चांगल्या चांगल्या गोष्टी मिळायला लागल्या. त्याला ते आठवायला लागलं. मनातल्या मनात तो कृतज्ञता व्यक्त करायला लागला. आणि मग उत्साह आणि ऊर्जा खूप जास्त त्याच्या मनामध्ये. आणि तेव्हा जेव्हा हे झालं, तर त्याच्या कृतज्ञतेत जादुई परिणाम असा झाला की त्याचं ते नातेसंबंध सुधारायला लागलं. कारण आपण जसा जसा विचार करतो ना, तसे तसे आपण अनुभव करतो. तुम्ही जो विचार कराल तो तुम्हाला अनुभवात येईल. कारण जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपलं मेंदू जो आहे तो एक केमिकल रिलीज करीत असतो. आणि मग केमिकल आपल्या मेंदूने रिलीज केलं की आपलं शरीर मग तसं अनुभव करायला लागतो. तर जैसी दृष्टी वैसी सृष्टी असं एक स्लोगन आहे. मी श्रेयन सरांकडे जेव्हा कोर्स केला होता तिथे मी हे शिकली आहे, जे मी तुम्हाला सांगते आता, की जसा विचार तशा भावना तुम्हाला निर्माण होतील. आणि जसा तुम्ही अनुभव कराल तसंच तुमचे विचार बनतात. म्हणजे शरीर अनुभव जर करेल तर मग काय करतो मेंदू? एक मेंदू हा सिग्नल पाठवतो. मेंदूला एक केमिकल सिग्नल मिळतो. आणि मग आपला मेंदू प्रक्रिया करायला लागतो आणि मग जशी आपली भावना असेल तसे आपले विचार बनतात. ओके. सो आपल्याला कसे विचार करायचे आहे? मी हा विचार केला तर माझं नातेसंबंध छान होईल. बरोबर आहे. आता पुढे. लक्षात ठेवा, तुम्हाला जसं वाटतं त्या पद्धतीने तुमची कृतज्ञता काम करत असते. कृतज्ञतेचे आचरण केल्यानंतर त्या परिस्थितीबद्दल तुमच्या मनात चांगल्या भावना असल्या पाहिजेत. एकदा का कृतज्ञतेची जादुई शक्ती काम करायला लागली की तुम्हाला वाटणाऱ्या भावनांमध्ये बदल होतो. हा पहिला पुरावा लगेचच तुम्हाला दिसून येतो. म्हणूनच कृतज्ञतेच्या या शक्तीबद्दल तुम्हाला चांगलं वाटायला लागलं की परिस्थितीत सुधारणा व्हायला लागणार आणि प्रश्नांची उत्तरं तुमच्या दृष्टीपथात येणार हे तुम्हाला कळून चुकतं. कोणत्याही नकारात्मक परिस्थितीतून बाहेर येण्याचा उपाय शोधायचा असेल तर तुमच्या मनातून तुम्हाला चांगलं वाटत नाही तोपर्यंत कृतज्ञतेवर मन एकाग्र करणे हेच त्याचे उत्तर आहे. त्यानंतरच बाहेरच्या जगात जादू तिची किमया कशी करते हे तुम्हाला दिसून येईल. मी आता सांगितलं ना, जसं तुम्हाला वाटतं तसं तुमचं हे काम करेल. तर जसं तुम्हाला वाटतंय त्या पद्धतीनं तुमची कृतज्ञता काम करेल. कृतज्ञता तुम्ही आचरणात केल्यानंतर तुमच्या परिस्थितीत तुमच्या मनातल्या चांगल्या भावना असल्या पाहिजे. एकदा कृतज्ञतेची जादुई शक्ती जेव्हा काम करायला लागेल, तर तुम्हाला तुमच्या वाटणाऱ्या भावनांमध्ये तो बदल व्हायला लागेल. हा पहिला पुरावा लगेचच तुम्हाला दिसून येईल. कृतज्ञतेच्या शक्तीबद्दल तुम्हाला चांगलं वाटायला लागेल. तुमच्या परिस्थितीमध्ये सुधारणा होईल. तुम्हाला काही प्रश्न पडत असतील त्या नात्यात त्या याच्यामध्ये, तर तुम्हाला त्याचं उत्तरही मिळेल. कोणत्याही नकारात्मक परिस्थितीतून बाहेर येण्याचा उपाय शोधायचा जर असेल तर तो तुमच्या आतूनच तुम्हाला कुठून ना कुठून तरी असं माइंड सिग्नल देईल. चांगले चांगले सिग्नल मिळेल. तोपर्यंत कृतज्ञतेवर आपण मन एकाग्र करायचं हे त्याचं उत्तर आहे.
की तुम्हाला जर खरंच त्यातून मार्ग हवा असेल, तुमचे संबंध सुधारायचे असेल, तुमच्या जीवनात जादू करायची असेल, तर तुम्हाला कृतज्ञ राहायचं आहे. आणि जर का तुम्ही कृतज्ञ राहाल तर तुम्हाला तुमच्या सगळ्या समस्यांसाठी तुम्हाला एक तुमचं उत्तरही मिळेल आणि जादूही घडेल. जसं तुमच्या आतमध्ये जादू होईल ना, तशी तुमच्या बाहेरच्या जगात पण होईल आणि तुम्हाला दिसायला लागेल ती. तुम्हाला ज्याच्याबद्दल कृतज्ञता वाटते अशा 10 गोष्टींची लेखी यादी करताना ती खालील पद्धतीने लिहा. प्रत्येक गोष्टीबाबत लिहिताना मी कृतज्ञ आहे कारण, किंवा मी खरोखरच कृतज्ञ आहे कारण. प्रत्येक वाक्यात कारण लिहा आणि कृतज्ञता व्यक्त करा. तुम्हाला जर वॉल्ट ज्या पद्धतीने कृतज्ञतेची जादुई शक्ती वापरली तशी ती वापरणे सोपं वाटत असेल तर त्या पद्धतीने लिहा. मला आनंद वाटतो कारण. ज्या गोष्टीसाठी आनंद वाटतो तिच्या उल्लेखाने वाक्य संपवा. एकदा का तुम्हाला ज्याविषयी कृतज्ञता वाटते अशा 10 गोष्टींची यादी यादी तू गोष्टी 10 गोष्टी तुम्ही लिहून काढल्यात की नकारात्मकतेतून बाहेर येण्याच्या जादूच्या मार्गाची कृती संपवायच्या आधी उत्तरासाठी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असे लिहा. थोडं वर जा. हम्म. पहिला तो पॅरेग्राफ आज एकदा समजून पुन्हा सांगते मी, कारण की हा खूप महत्वाचा पॅरेग्राफ आहे. हा, लक्षात ठेवा. लक्षात ठेवा, तुम्हाला जसं वाटतं त्या पद्धतीनं तुमची कृतज्ञता काम करत असते. म्हणजे मला काय वाटतं, म्हणजे खरंच मी मनातून कसं विचार करते, तशी त्याची ती कृतज्ञता काम करेल. कृतज्ञतेचं आचरण केल्यानंतर त्या परिस्थितीबद्दल तुमच्या मनात चांगल्या भावना असल्या पाहिजे. आपण जेव्हा कृतज्ञता आचरण करतो आहे, म्हणजे मी आचरण करेल, पण परिस्थितीबद्दल माझ्या मनात भावनाच जर चांगल्या नसेल, तर कृतज्ञता होणार नाही. कृतज्ञतेचं आचरण केल्यानंतर जी काही परिस्थिती आहे त्याबद्दल तुमच्या मनामध्ये चिंता, भीती असं काहीही नसायला हवं. काल जसं सपना मॅमचं होतं ना, कुठे ना कुठे चिंता होती त्यांच्या मनामध्ये. कृतज्ञता आचरण केली त्यांनी, पण परिस्थितीबद्दल जर मनात चांगल्या भावना नसेल, तर मग ती जादू घडणार नाही. एकदा का कृतज्ञतेची जादुई शक्ती जी काम करायला लागली, की तुम्हाला वाढणाऱ्या भावनांमध्ये बदल होईल. म्हणजे कृतज्ञतेची जादू जशी काम करेल ना, तसं तसं तुमच्या भावना पण चेंज होईल, कारण की तुम्ही कृतज्ञता करताय म्हणून तुमची भावना चेंज होईल. तुमचा मेंदू काय विचार करतो, चांगला चांगला विचार करतो, तशा तशा ते तुमच्या चांगल्या चांगल्या भावना येईल. मग तुम्हाला पहिला पुरावा लगेचच दिसून येईल. मग कृतज्ञतेच्या शक्तीबद्दल तुम्हाला अजून छान वाटायला लागेल. परिस्थितीत सुधारणा व्हायला लागेल. तुमच्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला दिसू लागेल. कोणत्याही नकारात्मक परिस्थितीतून बाहेर येण्याचा उपाय शोधायचा जर तुम्हाला असेल, तर त्यासाठी सेंटेन्स समोर मी वाचती आहे, ते तुम्ही प्लीज वाचा पुन्हा. कोणत्याही नकारात्मक परिस्थितीतून बाहेर येण्याचा उपाय शोधायचा असेल तर तुमच्या आतून, बाय हार्ट, तुमच्या आतून मनातून, आतून मनातून. लक्षात ठेवा, तुमची मन हे जे तुमचं हे आणि हे हृदय, जोपर्यंत हे एका लाईन मध्ये चांगलं वाटत नाही तोपर्यंत कृतज्ञतेवर तुम्हाला मन एकाग्र चित्त करणे हेच त्याचं उत्तर आहे. तुम्ही परिस्थितीमध्ये इकडे तुमच्या मनात नकारात्मक चालताय, पण मॅडमनी सांगितलं लिहा, मग लिहितोय लिहितोय लिहितोय, पण मनात काहीच नाहीये व्यवस्थित. मनात चिंता आहे, होईल का, असं लिहिलं तर मी खरंच होईल का, लिहिल्याने कधी होतं का, हे जेव्हा तुमच्यामध्ये मनात विचार येतील ना, मग ती नाही घडणार जादू. सो तुमचं मन आणि तुमचं हृदय, म्हणजे तुमचं हृदय आणि तुमच्या डोक्यातले येणारे ते विचार आहे ते एकरूप होऊ द्या. जेव्हा ते एक होतील ना, तुमची कृतज्ञता एकदम अशी खूप एकाग्र होईल ना, मग बघा कशी तुमची बाहेरच्या जगामध्ये जादू होते. आणि मग ती तुम्हाला दिसायला लागेल. तुम्हाला मार्ग सापडतील. अचानक सकाळी उठल्यावर तुम्हाला एखादं क्लिक होईल की अरे हे करायला पाहिजे, अरे म्हणजे छोटे छोटे एखादा कुठला मित्रच येईल, कुठली मैत्रीणच येईल, तीच सांगेल तुम्हाला मार्ग. म्हणजे कसा तो युनिव्हर्स तुमच्या जवळ पाठवणार ना, तुम्हालाच कळणार नाही. कृतज्ञता वाटते अशा 10 गोष्टीची आज यादी करा, त्या पद्धतीने लिहा. तर तुम्हाला इथे एक्झाम्पल दिले की मी कृतज्ञ आहे कारण, कशासाठी कृतज्ञ आहे ते लिहा. मी खरोखरच कृतज्ञ आहे कारण, तेही लिहा. प्रत्येक वाक्यामध्ये तुम्हाला कारण हे व्यक्त करणं अति आवश्यक आहे.
वॉल्ट डिझनी ज्या पद्धतीनं तो कृतज्ञतेची जादुई शक्ती त्यांनी वापरली आणि तशी ती वापरणं जर तुम्हाला सोपा वाटत असेल तर तुम्ही त्याही पद्धतीने लिहू शकता. मला ना आनंद वाटतो कारण ज्या गोष्टीबद्दल आनंद वाटतो आहे त्या गोष्टीचा त्या उल्लेख आणि ते वाक्य संपवायचं आहे. एकदा का तुम्हाला ज्याविषयी कृतज्ञता वाटते अशा तुम्ही 10 गोष्टी लिहून काढल्या की तुम्ही नकारात्मकतेतून बाहेर येण्याच्या जादूच्या मार्गाची कृती संपली तुमची. म्हणजे आता तुमच्या 10 झालंय, आता संपत आली आहे. त्याच्यानंतर एंडला तुम्हाला हे वाक्य आवश्यक आहे लिहिणे. उत्तरासाठी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. कारण तुम्ही युनिव्हर्सला सकारात्मक राहून तुमच्या त्या परिस्थितीवर मात करायसाठी मार्ग शोधायचा आहे ना. तुम्हाला उत्तर हवंय तर मग ते तुम्हाला हे सेंटेन्स लिहावं लागेल पुढे. आणि निदान फक्त आजचा दिवस तरी काहीही नकारात्मक न बोलता घालवण्याचा प्रयत्न करा. हे अवघड वाटू शकतं, पण बघा, प्रश्न फक्त एका दिवसाचाच तर आहे. हे करण्यामागचे कारण असे की आपल्यापैकी बहुसंख्य जणांना आपण किती नकारात्मक बोलतो याचा अंदाज नसतो. पण दिवसभरात तुम्ही जर शब्दावर लक्ष ठेवाल तर तुम्हाला याची कल्पना येईल. लक्षात ठेवा, नकारात्मकता आणि तक्रारखोरपणा यामुळे तशाच आणखी गोष्टी आपल्या वाट्याला येतात. अशा वेळी तुम्ही काय बोलत आहात याची जर तुम्हाला जाणीव असेल तर तुम्ही थांबवू शकता आणि आपण जे बोलणार आहोत त्याचे काय परिणाम होतील याचा विचार करता. तुम्ही जर नकारात्मक विचार करत आहात किंवा बोलत आहात असं जर तुमच्या लक्षात आलं तर अशा वेळी वापरण्याची एक जादूची जीवनरेखा आहे. नकारात्मक बोलणं सुरू होतंय असं वाटेल की तत्क्षणी थांबा आणि म्हणा, पण यासाठी मी खरोखरच कृतज्ञ आहे असे मला म्हणायचे आहे. हम्म. सो आज आपण ऑब्झर्व करायचंय स्वतःला. बिलकुल एक दिवस, एकच दिवस हा सांगितलेला आहे. तसं तर रोजच करायचंय पण आज एकच दिवस आहे. सो आपण स्वतःला ऑब्झर्व करा की आपण नकारात्मक आज बोलायचं नाही. आपल्या शब्दावर लक्ष ठेवा. तुम्हाला जसं तुम्ही एक एक 15-15 म्हणजे अर्ध्या अर्ध्या तासाने स्वतःला ऑब्झर्व करू शकता. तुमचा घड्याळामध्ये जसं तुम्ही लावू शकता असा टाइम. आणि नकारात्मकता, तक्रारखोरपणा यामुळे त्या गोष्टी आपल्या वाट्याला येतील. मग आता आपण, आपल्याला जाणीव झाली आहे तर मग आपण इथेच थांबायचं. आपल्याला कळलं आहे की आपल्याला नकारात्मक नाही बोलायचं आहे. मग सपोज आता आपण बोलूही तरी आपल्याला लगेच अलर्ट होऊन जाऊ आपण की अरे असं नाही बोलायचं होतं, असा नकारात्मक विचार नाही करायचा आहे. मग आता करता करता बोलता बोलता जर तुमच्या अशा लक्षात आलं तर आता तुम्हाला एक लाईफ लाईन वापरायची आहे. म्हणजे याला कसं सकारात्मक करायचं. आता नकारात्मक बोलणं तुमचं सुरू झालं असं तुम्हाला एकदम असं आढळलं की अरे मी नकारात्मक बोलते आहे. जसं तुम्ही म्हणाल की माझ्या मावशीसाठी मी खरंच कृतज्ञ. हा, तर तुम्हाला इथे कसं आहे, सपोज तुमची एखादी कामवाली बाई म्हणा किंवा तुमचे मिस्टर किंवा तुमचे मिसेस, तुम्ही त्याबद्दल काही जर हे एखादं निगेटिव्ह सेंटेन्स तुमच्या मनात आलं असं की नाही ती ना खूपच चिडचिड करते, पण नाही नाही ती ना तशी खूपच छान आहे हा स्वभाव तिचा. म्हणजे तुम्ही एक छोटस तुमचं, तुम्हाला एक टर्निंग पॉईंट घ्यायचा आहे तिथे. नकारात्मक बोलणं, आता तुम्हाला असं वाटलं की तुम्ही आता मी माझे बॉस ना खूप चिडचिड करतात, नाही नाही पण तसे ना ते कसे खूप स्वभावाने ना खूप हेल्पफुल आहे, ते खूप काइंड पर्सन तसे. म्हणजे असं तुम्ही त्याच्यामध्ये एक छोटंसं तुमचं एक छानसं वाक्य जोडायचं. सो जेणेकरून ही जी तुम्ही बोललात जी चिडचिड करतात तर ते निग्लेक्ट होऊन जाईल, म्हणजे ते निघून जाईल. सो पण मी यासाठी खरोखरच कृतज्ञ आहे असं मला म्हणायचं आहे. असं आपल्याला म्हणायचं आहे की सुरुवातीला तुम्ही काही जर वाईट बोलला तर नाही नाही मी त्यांच्या ना त्या दयाळू स्वभावासाठी खरंच खूप कृतज्ञ आहे हा. मला असं म्हणायचं की ते खूप कृतज्ञ आहे, ठीक आहे थोडे चिडचिड आहेत पण ठीक आहे असं. सो तुम्हाला कशासाठी कृतज्ञ वाटतं हे सांगून वाक्य तुम्हाला पूर्ण करायचं आहे पुढे. आणि भविष्यात जेव्हा कधी अगदी लहानशी तरी समस्या आली किंवा कठीण परिस्थिती निर्माण झाली तर लक्षात ठेवा, हे विझत चाललेले निखारे पुन्हा भडकवून आग निर्माण होण्याच्या आत कृतज्ञतेच्या मदतीने ते विझवा. त्याच वेळी जादूने तुमचं आयुष्य उजळून टाका. हम्म. मी अजून एक उदाहरण सांगते. जसं कोणी म्हणतं ना आमची कामवाली ना खूप सुट्ट्या घेते, पण तिच्या ते स्वच्छ कामासाठी खरोखरच मी खूप कृतज्ञ आहे असं मला म्हणायचंय. म्हणजे असं आपल्याला आजचं ठेवायचं आहे लक्षात की शक्यतो बोलायचं नाही. बोलायला जर तुम्हाला असं वाटलंच की तुम्ही बोललात तर लगेचच त्याचा एक पॉझिटिव्ह पॉईंट तुम्हाला आठवून तो म्हणायचा आणि मग एंड करायचं सेंटेन्स. तुम्हाला कशासाठी कृतज्ञ वाटतंय हे सांगून ते वाक्य पूर्ण करायचं. ही जादूची तुमची लाईफलाईन जीवनरेखा आहे, ही सतत आज तुमच्या सोबत असू द्या.
जेव्हा जेव्हा त्याची जरूर वाटेल तेव्हा तेव्हा त्याचा उपयोग करा. भविष्यात जेव्हा कधी अगदी लहानशी अशी समस्या आली किंवा कठीण परिस्थिती जर तुम्हाला वाटलं निर्माण झाली, तर लक्षात ठेवा, जे विजत झालेले निखारे ते पुन्हा पण भडकू शकतात. तेव्हा आपल्याला काय करायचं आहे? कृतज्ञतेची जादू, ज्याच्या मदतीने ती आग विझणार आणि तुमचं आयुष्य असं उजळून जाणार. पुढे. जादूची कृती क्रमांक 7, नकारात्मक विचार नाकारणारी जादू. 1. तुमच्या वरदानांची मोजदाद करा. 10 वरदानांची यादी करा. तुम्हाला त्याबद्दल कृतज्ञ का वाटते ते लिहा. पुन्हा एकदा तुमची यादी वाचा आणि प्रत्येक वरदान वाचल्यानंतर जेवढी म्हणून कृतज्ञता त्याबद्दल वाटेल तेवढी वाटू द्या आणि आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे हे शब्द उच्चारा. तुमच्या आयुष्यात सर्वात आधी सोडवावीशी वाटणारी, अगदी महत्वाची वाटणारी एखादी समस्या किंवा नकारात्मक प्रसंगाची निवड करा. त्या नकारात्मक प्रसंगाबाबतच्या अशा 10 गोष्टी लिहून काढा ज्याबद्दल तुम्हाला कृतज्ञता वाटते. या यादीच्या शेवटी लिहा, उत्तरासाठी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. फक्त आजच्या दिवसापुरतं काही नकारात्मक न बोलण्याचा निश्चय करा. तुम्ही काही नकारात्मक विचार करत करत आहात आणि बोलत आहात असं तुमच्या लक्षात आलं तर लगेच जादूच्या जीवनरेखेचा वापर करा. तुम्ही जे बोलणार होता तिथेच थांबा आणि म्हणा, पण यासाठी मी खरोखरच कृतज्ञ आहे असे मला म्हणायचे आहे. रात्री झोपी जाण्यापूर्वी जादूचा दगड हातात घ्या आणि दिवसभर घडलेल्या सगळ्यात चांगल्या गोष्टींबद्दल आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. ओके. सो आजचा आपल्याला अभ्यास काय करायचा ते सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल. पहिली जी गोष्ट आहे ती सेम आपल्याला करायची आहे. वरदान मोजायची आहे. 10 वरदानांची यादी करायची आहे. कृतज्ञता का वाटते त्या वरदानांबद्दल ते तुम्हाला लिहायचं आहे. यादी पुन्हा वाचायची. पहिलं सेंटेन्स वाचलं की धन्य, आभारी आहे, आभारी आहे असं म्हणायचं आहे. असं पूर्ण 10 सेंटेन्स सोबत. हे झालं की तुमच्या आयुष्यामध्ये सर्वात आधी तुम्हाला कशासाठी तुमचं म्हणजे चॅलेंज आहे, जे खूप महत्वाचं चॅलेंज आहे, जे तुम्हाला असं वाटतं हे झालं पाहिजे, आपल्याला याच्यातून काहीतरी मार्ग सापडला पाहिजे, अशी महत्वाचं वाटणारं एखादं चॅलेंज तुम्ही निवडा. तुमची समस्या, नकारात्मक प्रसंग आणि त्या प्रसंगाबाबत तुम्हाला आता 10 गोष्टी लिहून काढायच्या आहेत. आणि 10 गोष्टी लिहून झालं, 10वं वाक्य संपलं की तुम्हाला खाली लिहायचं आहे, उत्तरासाठी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. ओके. आणि आज दिवसभर नकारात्मक नाही बोलायचं, याचा विचार करायचा आहे. आणि नकारात्मक बोललोच तर ती लाईफलाईन यूज करायची आहे, की पण मी तिच्या या चांगल्या गोष्टीसाठी कृतज्ञ आहे, तिच्या कृतज्ञतेसाठी, तिच्या दयाळूपणासाठी कृतज्ञ आहे, तिच्या जिद्दीने काम करण्याच्या सवयीसाठी मी कृतज्ञ आहे. म्हणजे ज्या कोणाबद्दल तुम्ही काही बोलत असाल वाईट, तर तुम्हाला त्याची एक चांगली गोष्ट इथे लिहायची करून एंड करायचं सेंटेन्सचा. रात्री झोपायच्या आधी तुम्हाला जादूचा दगड हातात घ्यायचा आहे आणि दिवसभरात घडलेल्या चांगल्या गोष्टींबद्दल विचार करून सर्वात उत्तम अशी गोष्ट निवडून मग ती विचार करून झोपायची आहे. सो आजचा लेसन कंप्लीट झालेला आहे. सगळ्यांना समजलं असेल असं मी गृहीत धरते. आणि मी तुम्हाला सांगितलं जसं अजून पुन्हा एकदा सांगते, मला थोडं समजून सांगायचं आहे की तुमचे जे विचार आहे ते वस्तू कसे बनतात. म्हणजे आता हा आपला मेंदू आहे आणि आपलं हे हृदय आहे, बरोबर आहे. तर आता काय झालंय, मी जसा विचार करेल म्हणजे माझ्या मनात काही विचार असेल, मग आता आपण तसा अनुभव करू. हे कसं होईल? हे तेव्हा घडेल. आता मी विचार केला, माझा मेंदू काय करेल? केमिकल रिलीज करेल. मी विचार केला ना, मग आता माझा मेंदू काय करेल? केमिकल रिलीज करेल. प्राजक्ता, कळताय तुला? हो मॅम. हा. मग केमिकल जेव्हा रिलीज होईल, मग माझं केमिकल रिलीज झाल्यानंतर माझी बॉडी काय करेल? अनुभव करेल. बरोबर आहे. आणि माझ्या बॉडीने जेव्हा अनुभव करायला सुरुवात केली, म्हणजे याचा अर्थ की मी जो विचार केला तीच माझी भावना बनेल. गॉट इट? मे बी हे समजायला थोडं कठीण आहे, पण एक छोटस मी एक सांगते तुम्हाला की आपण जसे विचार करतो तेच आपली वस्तुस्थिती बनते. मग आता आपल्याला काय करायचं आहे की आपण विचार कसे करावे. बरोबर आहे. मी विचार केला, माझ्या मेंदूनी केमिकल रिलीज केलं, माझ्या शरीराने ते अनुभव केला आणि माझा जसा विचार आला तशा माझ्या भावना निर्माण झाल्या. सिंपल. कळलं सगळ्यांना? ऍटलीस्ट हो हो म्हणा. हो नाही मॅम. तू काहीतरी एक्स्ट्रा सांगते असं होईल.
आणि दुसरं कसं आहे, की मी जसा अनुभव करेल तसा मी विचार करेल. एक दुसरा पार्ट आहे हा. ओके. आता याच्यामध्ये काय होतं, पहिले माझं शरीर अनुभव करतं. ठीक आहे. मग आता माझ्या शरीराने अनुभव केला की माझ्या मेंदूला केमिकल सिग्नल मिळतो. माझ्या शरीरातून केमिकल रिलीज होईल आणि ते कुठे जाईल, माझ्या मेंदूकडे जाईल. मग माझा मेंदू त्याच्यावर प्रतिक्रिया करेल. बरोबर आहे. मेंदू प्रतिक्रिया करायला लागतो आणि मग काय होतं, जशी भावना आली माझ्या शरीरात तसाच मी काय करेल, विचार. जशी भावना तसा विचार. शरीर अनुभव करेल, मेंदूला केमिकल सिग्नल तो पाठवेल, मेंदू प्रतिक्रिया करेल आणि मग ती जी भावना आहे ती विचारामध्ये हे होईल. सो हे छोटच आहे. म्हणून आपण कसा विचार करावा, आपली विचार आपली वस्तुस्थिती बनतं. आणि मी जसं सांगितलं, सगळ्यांनी प्लीज, माझं दिसतंय का, मला थोडं पिन करतात. हम्म. करते मी. आता दिसतंय. दिस इज द बुक, द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड. ही शक्य असल्यास सगळ्यांनी आणा. ज्या लँग्वेजमध्ये भेटते, जी समजते ती आणा. ही वाचा. याच्यामध्ये तुमचे बिलीफ्स, तुमचं माइंड कसं काम करतं, मग केमिकल कसे रिलीज होतात, तुम्हाला थँक्यू का म्हटलं पाहिजे. जोझेफ मर्फीची ही बुक आहे, द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड. दिसली ना? येस. हा, असं आहे ती, है ना. जोझेफ मर्फीची आहे पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड. ही तुम्ही सगळेजण आणा विकत. याच्यामध्ये तुम्हाला अफर्मेशन्स पासून सगळं भरपूर काही दिलेलं आहे. आणि कसं थँकफुल राहिलं पाहिजे, थँकफुल राहिल्याने काय होतं. एक व्यक्ती, एक लेडी होती जिचा जॉब गेला होता. मग तिला सांगितलं, ही खरी घटना आहे, थँकफुल राहा, थँकफुल राहा, कुठलीही परिस्थिती असो. मग तिने विचार करायला सुरुवात केली आणि ती सारखी थँकफुल. मग तिने विचार करायला सुरुवात केली. हा, मग मग तिने काय केलं, व्हिज्युअलायझेशन करायला सुरुवात केली. हा, मला जॉब मिळणार, मग मी असं करेल तसं करेल. अशा छोट्या छोट्या गोष्टी तिने खूप, जरी तिचं कधी कधी तिला असं फिअर व्हायचं की होईल की नाही किंवा चिंता व्हायची, तरी ती नाही, थँक्यू, थँक्यू, थँक्यू. म्हणजे ती ख्रिश्चन, तिथे सांगितलंय ख्रिश्चन थँक्यू गॉड, थँक्यू गॉड, थँक्यू गॉड, असं ते सारखं तिचं स्मरण करत असे. आणि अचानकच झालं की तिला तिचा दुसरा एक कधी जुना कलिग, जो कधीतरी 5-6 वर्षापूर्वी भेटला, म्हणजे कधीच भेटला नव्हता, तो तिला भेटला. आणि त्यांनी तिला नवीन जॉब ऑफर केला. तिला कर्ज काढून दिलं, जेणेकरून तिला थोडस नवीन पेमेंट मिळेपर्यंत. म्हणजे अशी जादू तिच्या आयुष्यामध्ये घडली. तर थँक्यूनी काय होईल आणि कसं तुम्हाला मार्ग मिळेल ते आजच्या लेसन मध्ये सांगितले आहे. मी माझं असं वाटते, मला मी 100% दिलं आहे की तुम्हाला समजलं पाहिजे. आणि जर नसेल समजलं तर तुम्ही प्लीज विचारा. आणि शेअरिंग आहेत गौरी मॅमची बहुतेक. मॅम एक डाऊट होता. हॅलो हा, विचारा. मॅम, फॉर एक्झाम्पल मॅम, इफ म्हणजे आपल्याकडे समजा असं मॅम काही गोष्टींची समजा कमतरता असेल की चांगले मित्र या असं कसं जर नसेल, तर मग त्यावेळेला त्या सिच्युएशन मध्ये मॅम समजा काय केलं पाहिजे प्रश्न काय आहे सर तुमचा? चांगले मित्र नाहीत. या सिच्युएशन मध्ये, जसं की काय म्हटलं पाहिजे. पण मग आधी होते का तुम्हाला चांगले फ्रेंड्स? मॅम ऍक्च्युली कसं आहे की मी काही काही आहे, काही काही नाही असं आहे. नाही, एकतर आहे किंवा नाही, हे एकच आन्सर असू शकतं. काही काही आहे, काही काही नाही, असं नसतं सर. काय आहे मग याचा आन्सर? येस की नाही? आहे की नाहीये? कारण मग आता दोघांचे पण फायदे आहेत. आहेत तरी फायदे, नाहीये तरी पण फायदे. म्हणून मी विचारतीये, मग त्या वेने आन्सर करण्यासाठी. मॅम सध्यासाठी नो कन्सिडर करा. ओके. पण मग जेव्हा मित्र होते तेव्हा तुम्ही एक्सपिरियन्स केलं असेल फायदे प्लस डिसएडव्हान्टेज आणि ऍडव्हान्टेज दोन्ही आपण बघतो, बरोबर? ओके. मग येस. आता मी माझंच उदाहरण सांगते की काही महिन्यांपूर्वी माझ्या ज्या बेस्ट फ्रेंड्स आहेत त्यांच्यासोबत माझे थोडेसे
ब्रेकडाऊन्स आलेले. आणि आम्ही तिघी मैत्रिणी होतो, त्या दोघी एका बाजूला आणि मी एका बाजूला झाली. हम्म. त्याच्यानंतर म्हणजे टिल म्हणजे फ्यू मंथ्स, डेज पण नाही, आमची 10-15 वर्षांची मैत्री होती. पण खूप अच्छा. एका सिली रिझन साठी खूप मोठा ब्रेकडाऊन आला आणि आम्ही कोणीच एकमेकींशी बोलत नव्हतो. आणि अच्छा. मी खूप बिलो द लाईन गेली होती की हे असंच का वगैरे वगैरे, नॉर्मल आपण जसं कोसतो अच्छा. स्वतःला तसं निगेटिव्ह मध्ये. पण हम्म. मग मी लिहायला लागले की जर आता ते नाहीयेत तर काय आहे माझ्या आयुष्यामध्ये जे चांगलं आहे. पहिली गोष्ट तर अच्छा. मला असं जाणवली की आम्ही खूप जुन्या मैत्रिणी आहोत, तर प्रत्येक वेळेस आमचं असं असायचं की महिन्यात एकदा तरी भेटायचं, 2 आठवड्याने अच्छा. एकदा तरी नाईट आउटला जायचं. मग हे माझं बंद झालं. मग ते बंद अच्छा. झाल्याने मला फायदा काय झाला, तर मी माझ्या मुलासोबत, माझ्या आईसोबत, माझ्या हस्बंड सोबत जास्त क्वालिटी टाइम मी स्पेंड करायला लागले ना. ही माझी अच्छा. ही निगेटिव्ह गोष्ट आहे की त्या नाहीयेत, सोबत हम्म. नव्हत्या माझ्या त्या टाइम मध्ये. पण ही पॉझिटिव्ह गोष्ट त्याच्यातून मी लर्न केली. हम्म. मी असंही स्वतःला समजावलं की मला स्वतः सोबत टाइम स्पेंड करायला युनिव्हर्सने टाइम दिलाय. अच्छा. की आधी असं होतं ना की एक फ्लो असतो आणि आपण फ्लो मध्ये जातो. हम्म. पण आता असं आहे की तो फ्लो युनिव्हर्सला कुठेतरी ब्रेक करायचा आहे. प्राजक्ता फ्लो मध्ये नाही गेले पाहिजे, तिला तिचे स्वतःचे विचार आहे, तिला तिचं स्वतःचं मत आहे. हे मला रिअलाइज करून देण्यासाठी मला ही सिच्युएशन युनिव्हर्सने माझ्या समोर ठेवली अच्छा. आहे. मी बिलकुल बिलो अच्छा. द लाईन नाही गेली जेव्हा मला या गोष्टी रिअलाइज झाल्या की हे खरंच अच्छा. असं असं आहे. आणि मी खूप पॉझिटिव्हली घेतलं. हे जे काही झालं अच्छा. होतं ते मी खूप पॉझिटिव्हली घेतलं. आणि जसं आजच्या लेसन मध्ये सांगितलं की हे खूप खरंच खूप डिफिकल्ट असतं. की हम्म. आपलं माइंडच असं डेव्हलप झालेलं असतं की प्रॉब्लेम आला, काही चॅलेंजिंग सिच्युएशन आली की बस झालं, आपण सगळं सोडून, सगळं म्हणजे मॅजिक बुक केलेलं असू दे, तुम्ही अजून कोणते कोर्स केलेले असू दे, मेडिटेशन केलेले असू दे, हे हम्म. सगळं एका बाजूला जातं आणि परंपरेनुसार जे आपण बघतो, बघितलेलं असतं, शिकलेलं असतं, आपण हम्म. रडगाणं गायला सुरू करतो. मग त्यावेळेस आपण जरा सुद्धा विचार करत नाही, अरे आपण मॅजिक बुक प्रॅक्टिशनर आहे, आपल्याकडे हा गोल्डन थ्रेड आहे ग्रॅटिट्यूडचा, त्याने आपण काहीही बदलू शकतो. तसं मग तुमच्या बाबतीत पण आहे की आधी जर फ्रेंड्स होते पण आता नाहीयेत, तर कदाचित काहीतरी कारण असणार आहे ज्याच्यामुळे हे आत्ताचं जे पिक्चर आहे ते क्रिएट झालंय, बरोबर? हम्म. मग ते ज्या कारणामुळे झालंय, मग आधी फ्रेंड्स असताना अशा काहीतरी गोष्टी नक्कीच असतात की ज्या आपण करू नाही शकत आहे. आता जसं आजच्या त्या जॉबच्या याच्यामध्ये पण त्याने एक्झाम्पल दिलंय की मी माझ्या फॅमिलीला वेळ द्यायला लागलो. मला माझ्या सीव्ही बनवण्यासाठी जास्तीत जास्त कंपनीजचं सर्चिंग करण्यासाठी मला वेळ मिळाला. आता हम्म. साहजिकच आहे ह्या परिस्थितीमध्ये हा असा विचार करणं खरंच खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्यासाठी खूप जास्त अवेअरनेस त्यांच्या थॉट मध्ये होता. म्हणून आज ते म्हणजे बोलतात ना की नाण्याची पहिलीच बाजू, फक्त एकच बाजू बघत असतो, पण आपल्याला आज नाणं पलटी करून त्याच्यामध्ये बघायचंय. आणि जर नाणं नाही पलटी होतं ते आपल्याला जायचंय मागे बघण्यासाठी की ही जी बाजू आहे, निगेटिव्ह साईड मला दिसतीये, त्याच्या मागे खरंच काय पॉझिटिव्ह गोष्टी आहेत की ज्या अच्छा. मला लिहायच्यात आज. आणि आज तर मी खरंच सांगते, मी मॅमचं सेशन, मॅम बोलत असताना मी पूर्ण सेशन विचार करतेय की मी कोणती सिच्युएशन सिलेक्ट करू, कोणती सिच्युएशन सिलेक्ट करू. पण थँक गॉड मला सेशन मध्येच अशी एक सिच्युएशन मिळालेली आहे. काही अच्छा. लोकांना काय सिच्युएशन सिलेक्ट करायची याच्यासाठी पण चॅलेंज येणार आहे. बट मी म्हणेल की तुम्ही ब्लेस्ड आहात की आजचं असाइनमेंट करण्यासाठी तुमच्याकडे ती सिच्युएशन रेडी आहे आता. सो तुम्ही थोडं त्या वेने बघा की जेव्हा ते खरंच मित्र लाईफ मध्ये होते, पण अशा कोणत्या गोष्टी होत्या की ज्याच्यासाठी तुम्हाला त्या करायच्या होत्या पण करता येत नव्हत्या. पण आता ते नाही आयुष्यात तर येतील, नाही येणारे असं नाहीये, येतील ते. पण मग हम्म. काय पॉझिटिव्ह गोष्टी तुम्ही आता कसं पॉझिटिव्ह याच्यामध्ये शोधणार याच्यावरती तुम्हालाच काम करायला लागेल की काय होतं आणि काय आता तुम्ही ऍक्च्युअल क्वालिटी त्याच्यामधून तुम्हाला पिक करायची आहे. येस म्हणजे मॅम. आता मित्र नाहीये, मला चहावर विचारायला कोणी नाहीये, हे नाहीये, ठीक आहे ना, कोणीतरी असतं घरामध्ये, त्याच्यासोबत चहा एन्जॉय करा, त्याच्यासोबत फिरणं मी एन्जॉय करा. असं. मी हॉस्टेलवर राहतो ऍक्च्युली. ओके.
हम्म. म्हणजे काय करता तुम्ही सर? मॅम मी चेन्नईला असतो, MBA करतोय. ओके. अच्छा. मग ठीक आहे ना. आता मग असं आहे का की आता तुम्ही हॉस्टेलवर आहात तर त्या रूम मध्ये वगैरे तुम्ही एकटेच आहात? नाही आहे, पण मॅम कसं आहे की मॅम एवढं म्हणजे असं कोणाशी बॉन्डिंग नाही, जसं की आता आपण चार लोकांमध्ये जातो तसं एकदम एवढं असं हे नाही आहे त्या टाईप. मग तुम्हाला आधीपासूनच फ्रेंड्स नाहीये का? आधी ऍक्च्युली मॅम कसं होतं की मी म्हणजे होते, पण आता म्हणजे असं प्रत्येक कंपनीमध्ये कसं आहे की मॅम मी ऍक्च्युली जास्त राहिलेलो नाहीये. हम्म. कसं की शाळा 2 वर्षात म्हणजे प्रत्येक याच्यात असं बदलत गेलं, त्याच्यामुळे ओके. त्याच्यामुळे म्हणजे लिमिटेड याच्यासाठी होते, त्याच्यातले काही कॉन्टॅक्ट मध्ये काही नाही असं आहे. अच्छा. हम्म. व तुमचा हा क्वालिटी टाइम ना तुम्ही स्वतःसाठी यूज करा. चांगले चांगले पुस्तकं वाचा. तुमचे खरे मित्र तुम्ही आता पुस्तक बनवा. ठीक आहे मॅम. आणि कोण्या व्यक्तीने आपल्यासोबत मैत्री असली म्हणजे आपलं खूप आयुष्य एकदमच गोल्डन नसतं, असं काही नाहीये. मित्र अच्छा. येणार, मित्र जाणार. तुमचं लाईफ अच्छा. त्यांच्यासाठी म्हणजे तुम्ही असं तर नाही ना की मित्र नसलं तर तुम्हाला लाईफच नाही जगता येणार, असे तर काही होणार नाही. बरोबर आहे. नाही आहे मॅम. नाही तुम्हाला आहे मॅम. स्वतः सोबत एन्जॉय करता आलं पाहिजे. ज्या दिवशी तुम्ही स्वतः सोबत एन्जॉय कराल ना, ते जे ठीक आहे मॅम. खरे मित्र आहे ना ते तुमच्या जवळ परत येतील. ठीक आहे मॅम. एन्जॉय विथ युअर सेल्फ. स्वतःसोबत एन्जॉय करा. स्वतःचा चहा एन्जॉय करा. मस्त अरे तुम्हाला तो खूप गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. तुम्ही छान छान पुस्तकं वाचू शकता. तुम्ही छान छान सेशन बघू शकतात. तुम्ही चांगलं जितकं म्हणजे तुम्हाला आता तो म्हणजे खूप वेळ आहे तुमच्याकडे, खूप क्वालिटी टाइम मिळालाय तुम्हाला. यू आर हम्म. ब्लेस्ड. जसं प्राजक्ताने सांगितलेलं आहे. मस्त हम्म. फिरायला जा. बढिया निसर्गाच्या सानिध्यात. चेन्नईमध्ये असेलच काहीतरी छान छान जागा. आहे मॅम. बाहेर तुम्ही गेले की अनोळखी लोकांना आपले मित्र इझी बनतात. हाय हॅलो करून मस्त मित्र बनवायचं. जेव्हा तुम्ही आनंदी राहा तुम्ही चार लोकांना तुमच्याकडे आकर्षित कराल. अच्छा. तुम्ही जर हा विचार केला की माझ्यावर मित्रच नाही, मग मी कशाला जाऊ त्या चौपाटीवरून, कशाला जाऊ त्या बीचवर, किंवा कशाला जाऊ त्या मंदिरात, तर मग कधीच नाही. जा मंदिरात मस्त फिरा. एखाद्या झाडाला आपला मित्र बनवा. हम्म. त्याच्याशी बोला जेवढं बोलायचं तेवढं. हम्म. बाहेर बघा ना, कुठे दुसरे लोक दिसतात त्यांच्यामध्ये शोधा काहीतरी, वा हे किती छान असं. म्हणजे तुम्हाला आता मित्रांमुळं म्हणजे मित्र तुमच्यावर अफेक्ट नाही करू शकले पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे येस मित्र मॅम. नाही म्हणून मग मग तुम्ही निगेटिव्हिटी मध्ये जाणार. मग निगेटिव्हिटी गेले तुमचे विचार, तुमच्या भावना, मग ते सगळंच दूषित दूषित होत चाललंय. मग तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जर अजून चांगले मित्र हवे असेल तर ते कसे येणार मग? बरोबर नाही, आहे. बरोबर आहे मॅम तुमचं. हम्म. तो यूज दिस टाइम विथ युअर सेल्फ. क्वालिटी टाइम आहे हा, तुम्ही तुमच्यासोबत यूज करा. मस्त मी सांगितलेलं ते पुस्तक घेऊन या आणि ते पुस्तक वाचा. मंत्रमुग्ध व्हा. तुमची लाईफ 100% चेंज होईल. जे गेले आहे ना ते तुम्हाला उद्या विचारेल की अरे यार तन्मय तू क्या कर रहा है, कितना अच्छा लग अच्छा. रहा है, कितना सुंदर दिख रहा है, तू तो बहुत अकेले में एंजॉय करता है. ते ते म्हणजे असं तडफड तडफड होईल त्यांची, मग ते बरोबर तुमच्या सोबत येतील. अच्छा. आणि जेव्हा ते होते ना तुमच्यासोबत, त्याच्यासाठी थँकफुल राहा की यार तुम्ही माझ्यासोबत होते, कसं मस्त छान टाइम जात होता. मस्त आपण फिरायला जात होतो. मी थँकफुल आहे त्याही वेळेसाठी की चला खूप छान. आता आजही मी या वेळेसाठी थँकफुल आहे कारण माझ्याजवळ आज तुम्ही नाहीत आहे, तर ठीक आहे. परमेश्वराने मला हा वेळ दिलाय कारण की मला काहीतरी माझ्या आयुष्याचं लक्ष शोधायचं आहे. माझं काहीतरी फोकस आहे. मला आयुष्यात काहीतरी करायचं आहे. मला त्यासाठी देवाने हा विचार करायला वेळ दिलेला आहे. तुम्ही हम्म. हे सगळं लिहा ना त्याच्यामध्ये. अच्छा. आणि त्यावेळेस तुम्ही तुमच्या आई वडिलांसोबत, तुमचे मिसेस असेल का, मला नाही मी तुमचं काय आहे नाही जे मॅम, मी मॅम जस्ट स्टुडंट आहे मॅम, मी फक्त 22 वर्षांचा आहे. हा. मॅम मॅम तुमचा तुम्ही आवाज म्यूट नाही ऐकू येत. म्यूट झालात कीर्ती ओके. मॅम. अभ्यासासाठी तुम्हाला वेळ मिळतोय. तुमच्या आई वडिलांसोबत तुम्ही मे बी मित्रांसोबत असल्यावर माणसाला आई वडील आठवत नाही. आपण घरी फोन करणार नाही. बरोबर आहे. मग आता आई हम्म. वडिलांना मला फोन करायला वेळ मिळतो. मी माझ्या आई वडिलांची विचारपूस करतो आहे. पण हम्म. अभ्यासामध्ये कमी अभ्यास करू. जेव्हा मित्र असतात तेव्हा चौपाटी इकडे तिकडे फिरण्यात माणूस टाइम वेस्ट करतो, पण अभ्यासाकडे कमी लक्ष असतं. मग आता तुम्ही तुमचा टाइम अभ्यासाकडे द्या. तुम्हाला तुमचं हम्म. फोकस जे आहे, तुम्हाला काय बनायचं तुमच्या आयुष्यामध्ये, त्याच्यावर फोकस करू शकता. अरे जबरदस्त आहे. उलट तुमचं आयुष्य खूप छान होणार आहे. हम्म. बिलकुल ठीक आहे मनात मॅम. ती आणूच नका. गिल्ट आलाच नाही पाहिजे की मित्र नाही आहे. मॅम कधी कधी मॅम, कधी कधी येत होतं, पण आता आसपास नाही येणार मॅम. बिलकुल नाही येणार. 100% नाही येणार आहे. खूप छान. पुस्तकांना आपला मित्र बनवा. 8 दिवसात तुमचे गेलेले मित्र परत येणार. ठीक आहे मॅम. थँक्यू मॅम.
येस, अर्चना मॅम. अं, मी पहिल्यांदाच तुमच्याशी बोलत आहे. सॉरी, मी थोडा व्हिडिओ नाही ऑन करू शकणार आज. अं, मी फर्स्ट टाइम बोलत आहे तुमच्याशी. ऍक्च्युली माझं काय होतंय, हे थर्ड, म्हणजे मला तर खूप एक्साइटमेंट होती की मी मराठीमध्ये हे मॅजिक बुक सुरू केलंय. अं, पण ना माझं त्याच्या आधी पण मी मृदुल मॅमचं पण जे सकाळी होतं ब्रह्ममुहूर्त, तेव्हा पण माझं ऍक्च्युली अर्धवटच राहिलं ते 12. मी फर्स्ट डेला इथं सांगितलं होतं की माझं 10-12 दिवसांचंच झालं ते. हम्म. आणि यावेळेस पण सेम सिच्युएशन की आता सुद्धा माझं बराच गॅप झालाय, जवळपास 7-8 दिवसांचा. तर मी आता तो कसा म्हणजे कव्हर करू मला. आणि मला करायची इच्छा खूप असते, पण काही अशा सिच्युएशन्स येतात ना. आता सध्या माझ्याजवळ बाळ आहे, म्हणजे मुलीचं. त्याच्यामुळे मी किती पण ठरवलं आणि किती पण हे केलं ना, तर मी नाही लिहू शकत म्हणजे. कारण तेवढा वेळच नाही देऊ शकत मी, छोटं बाळ असल्यामुळे लिहायला नाही बसू शकत. तर हा जो मधला पिरियड जो गेला आहे, तर तो मी कसा कव्हर करू. कारण दरवेळेस असंच होतं, की मी करायला घेते आणि दरवेळेस ते अर्धवटच राहतं. आणि माझी खूप इच्छा असते. मॅजिक पण छोटे छोटे झालेत, जसं मी सुरू केलं तसं. माझा विश्वास आहे मॅजिक वर ते. पण मला आता ते कसं कव्हर करू, हे जे गेलेले दिवस आहेत ते कसं करू. सगळ्यात पहिले तर तुम्ही जे आता बोललात ना, की काय म्हणाले या की मी करूच शकत नाही, है ना असं. ते मला मी वेळ तेवढा त्याच्यात नाही, ठीक आहे, म्हणजे काय मला हरकत वेळ देता येते असं मी होतंय. तुम्हाला आता काय अफर्म करायचं आहे. आता तुम्हाला मनातून असं वाटतं की तुम्ही हे बुक पूर्ण केली पाहिजे. हा. बाळ किती वर्षाचं आहे? बाळ लहान आहे, 10 महिन्याचं, 10-11 महिन्याचं आहे. काही हरकत नाही, तो झोपतो ना एखाद्या, म्हणजे त्याचा एक टाइम स्पॅन आहे झोपायचा. तसा ती थोड्या दिवसांसाठीच आली आहे ऍक्च्युली माझ्याकडे, इथे माहेरी आलेली आहे. हम्म तर हम्म त्याच्या झोपायच्या अशा वेळा नाही. कारण आणि जरी असल्या ना, तो हम्म. म्हणजे त्याचं खेळणं झालं, जेवण झालं की झोपतो. पण तो जेव्हा झोपतो तेव्हा मग मला इतर कामं करावं लागतात, जसं स्वयंपाक, धुणी भांडी, अशी कामं करावं लागतात. कारण तेवढाच पिरियड असतो तो झोपल्यानंतर. कारण तो आता रांगायला लागलाय, चालायला प्रयत्न करतो ना, तर सतत त्याच्याकडे लक्ष ठेवावं लागतं. आणि मुलगी जी करेक्ट. आहे तिचं हम्म. काम म्हणजे करून आहे, वर्क फ्रॉम होम. काही हरकत नाही, काही हरकत नाही, हा वेळ देऊ शकत करा. नाही, म्हणून मग सतत मला त्याला बघायला लागतं, असं नाही होतंय. नाही, काहीच हरकत नाहीये. हा पिरियड एन्जॉय करा. हे पुन्हा परत येणार नाही. तुमच्या हा, बाळ ते तर मी लहान ना, ते तर हे मी परत खूप नाही एन्जॉय येणार. करते. हा. आता हाही पिरियड एन्जॉय करा, पण शक्यतो आपल्या स्वतःला सांगा तुम्ही की येस, मला वेळ मिळतो आहे. मी माझं मॅजिक बुक कम्प्लीट करते आहे. आणि हे नाही फोकस करायचं की हा लहान आहे, मला फिराय म्हणजे मला होत नाही किंवा हे. तर तुम्हाला कसं, जेव्हा तुम्ही तुमचे हे विचार बदलवणार ना तुमचे, आजचा आपला लेसनच तो आहे. विचार बदलवा तुमचे. तुम्ही म्हणा की तुम्ही ऍटलीस्ट 5 ग्रॅटिट्यूड लिहू शकता, 5 बोलू अच्छा. शकता. मी ते लिहायला, हा, 5-10 गॅटिट्यूड मी लिहू शकते, 10च्या वर. कारण मी प्रयत्न पण केला. मी जसंही लिहायला घेते की मग काहीतरी तो उठतोच किंवा काहीतरी ठीक करतोच, आहे, किंवा ठीक मग आहे, काही मला हरकत नाही. रात्री काही हरकत नाही. झोप बघा, झालेली असते तर कालचा असं लेसन वेळ काय होतो. होता? कालचा लेसन लिहिण्याचा नव्हता, कालचा लेसन फक्त बोलण्याचा होता. हा, मध्ये मी सेशनच नाही झाले माझे अटेंड करणं. अच्छा, ते ते ओके. पण सांगते की नाही झाले माझे, म्हणजे तर ते हम्म. मी आता हे कसं कारण मला ना असं रोज असं खूप झोपताना हे होतं की यार मला करायचंय आणि का होतच नाहीये माझ्याकडनं. आणि इतकं मला त्याची एक्साइटमेंट असते ना. आणि खूप सारे मी असे ना लिहून ठेवलेले आहेत की मला ह्याच्याबद्दल ग्रॅटिट्यूड करायचं, त्याच्याबद्दल मी अशी लिस्ट करून ठेवलेली. जसं जसं मला वेळ मिळतो ना, की मला याच्याबद्दल मला धन्यवाद करायचे, त्याच्याबद्दल धन्यवाद करायचे. आणि हम्म. खूप सारे माझ्याकडे आहे पण, की धन्यवाद करण्यासारख्या खूप सगळ्या गोष्टी आहेत. पण मला एवढंच होतं की मी हा, नाही, म्हणजे परत ओके. परत मला ते वाक्य नाही बोलायचे की हा वेळ नाही देऊ हा शकत हा, ते. कळलं कळलं. हा. मी तुम्हाला एक सांगू का आता? तुमचा हम्म. आजचा किती आपला दिवस आहे? 6वा ना, हा. की 7वा मे बी, आपला कारण दिवस आहे? माझं शिक्षण लक्षात नाही. हा. अच्छा, ठीक आहे. तर पहिला दिवस, दुसरा दिवस जादुई दगडवाल्यामध्ये जास्त आपल्याला एक्सरसाइज नाही. फर्स्ट दिवसला पण नाही आहे, फक्त 10 वरदानांचंच होतं ते. तुम्हाला हम्म. लिहिताना येतं, तुम्ही ती 10 वरदानं बोलत बोलत जा रोज. सकाळ संध्याकाळ बोलायची. ठीक आहे. ओके. आणि वेळ ओके. मिळाला तर 5 लिहून टाकायची. जसा वेळ मिळेल तसं काढायचा. कसा तरी कुठून तरी तुम्हाला वेळ मिळेलच. आणि तुम्ही म्हणा की युनिव्हर्स, मला 10 मिनिटं, मला 10 माझे हे लिहायसाठी तू देणार आहेस आणि ते मला मिळणार. जेव्हा ओके. तुमच्या मनातून ही भावना निर्माण होईल ना, जेव्हा तुमचं हे मेंदू विचार जे काही थॉट्स तुमचे क्रिएट होणार ना, ऑटोमॅटिक तुम्हाला वेळ मिळायला लागेल. असं काही होईल की बाळ छान असं बसलेलं आहे, तुम्ही तिथेच बसल्या बसल्या त्याला बघता बघताच लिहून राहिले. म्हणजे
करणारा, आता मनातून करणाऱ्याला असं मार्ग शोधायचे आहे तुम्हाला. तुम्हाला याच्यावर हम्म. फोकस नाही करायचंय की मला वेळ मिळत नाही, माझं बाळ लहान आहे, मी कसं करू, म्हणजे मला खूप करायचं आहे, मला या विषयावर करायचंय. तेवढ्या गोष्टींकडे काहीच नाही ठेवायचं. मला जसा वेळ मिळतो तसं मला युटिलाइज करायचा. आता तुमचे जवळपास 7 दिवस आहे गेलेले. पहिला आणि दुसरा दिवस काही जास्त नाहीये. थर्ड डे आहे, जो तुमचा याच्यावर होता, रिलेशनशिपवर आहे. तर तुम्ही थोडं सकाळी उठा, एक अर्धा तास तुम्हाला असं वाटतं मला रिलेशनशिपसाठी लिहायचंय, तर 15 मिनिटं थोडं सकाळी उठा. वेळ काढा, मिळेल. युनिव्हर्सला सांगा मला वेळ दे, मी सकाळी 15 मिनिटं मला लवकर उठायचंय. त्याप्रमाणे तुमचं आज रिलेशनशिपचं तुम्ही कम्प्लीट करून घ्या. रिलेशनशिप झालं की म्हणजे ज होईल शक्यतो तुम्ही आजच सगळ्या एक्सरसाइज कम्प्लीट करा. कारण की त्यांनी सांगितलं ना, एक दिवस जरी तुम्ही निग्लेक्ट केला तर तुम्हाला हा 3 दिवस मागे हा. जावं लागतं, बरोबर आहे. हम्म. आणि त्याच्यानंतर तुम्हाला तर जादुई संबंध झाले की तुमची जादुई तुमचं जे आहे शरीरासाठी, त्याच्यानंतर हम्म. धनासाठी. तर हे तिन्ही एक्सरसाइज खूप इझी आहेत. हे 3 करा. आणि कालची जी होती ती बोलायचीच होती. आणि आजची जी आहे ती तुम्ही रेग्युलर करू शकता. आज आज तुम्हाला वाटतं कुठलं निगेटिव्ह तुमचं सिच्युएशन सर्कमस्टन्सेस जे काही आहे, तुमचा आता हाच विचार करा ना, तुम्हाला आता काय बाळा म्हणजे वेळ मिळत नाही ना तुमच्या हम्म. ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिससाठी. तुम्ही हम्म. याच्यातूनच काढा काहीतरी. ठीक आहे, मला वेळ नाही मिळत पण मी बोलू तरी शकते. मी सारखंच थँक्यू थँक्यू तरी म्हणू शकते. ठीक आहे. ओके. बाळासाठी तुम्ही थँकफुल राहा, तो खेळतोय, तुम्ही त्याचा आनंद बघू शकता. म्हणजे तुम्ही त्याच्यातून शोधा ना तुम्हाला काय काय छान छान वाटतं. ओके. हम्म. आणि अ, हे जे 4-5 दिवस गेले तर ते आपण एक साथ म्हणजे असं एक काही नाही ना की आजचं आजच करायला पाहिजे, असं आपण कधी पण लिहू शकतो ना, म्हणजे जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा मी अ, कसं म्हणजे लिहू, मला ते पण एक आहे की आता हे तर गेले सात दिवस मग दिवस ते. झालेले आहे कम्प्लीट. हा, तर ते आता कसे म्हणजे रोजचं रोज पुढे हे करू की एका दिवशीच म्हणजे जसं वेळ मिळेल त्याच तशी दिवशी दोन केलं दोन तर बेटर. डेज करून टाकू. 2 दिवस समजा आता आज मला वेळ मिळाला तर मी आज 2 दिवसाचं करू, असं असं करू शकते का मी? करून टाका, आता काही होत नाही. ठीक आहे, पण मी रोज ग्रॅटिट्यूड तुम्ही तोंडाने तरी बोलतच जा. आणि करा. म्हणजे आता मी याच्यावर काय सांगणार आहे, मी एका दिवशी जर म्हटलं 7 दिवस कंप्लीट करा, तर तसे तुमच्याकडून होणार नाही. मग ओरली बोलून तुम्ही कंप्लीट करू शकता. आणि जेव्हा वेळ मिळेल तेव्हा लिहा. ओके. 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 तेच मला कारण दरवेळेस असंच होतं आणि त्यावेळेस पण असं दरवेळेस झालं आता यावेळेस काहीच मृदुंगाचं. होणार नाही. यावेळेस आपण एकदम स्मूथली जाणार आहे. यावेळेस तुमचं सगळं छान होणार आहे. यावेळेस तुमची पूर्ण ग्रॅटिट्यूडची बुक कंप्लीट होणार आहे. उद्यापासून फक्त तुम्ही सेशन अटेंड करा. सेशनमध्येच लिहिणं होऊन जाणार आहे. ओके. आणि असं होईल की युनिव्हर्सच काय करेल, बाळाला थोडं 1 तास एक्स्ट्रा झोपायला ठेवून देईल. त्याला म्हणेल कर आराम तू, मग मला टाइम दे, असं होऊन जाणार. असंही मॅजिक होऊन जाईल. ओके. हम्म. ओके. ओके. बस तुम्हाला काय करायचंय, थॉट टाकायचा आहे. तो थॉट्स थॉट्स तुमचा गेला पाहिजे युनिव्हर्स पर्यंत. अच्छा. हा. त्या ओके. बाळ जर माझं 3 तास झोपलं, 2 तास काम करेल, 1 तास माझा ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस. ओके. हम्म. थँक्यू. थँक्यू. कारण मला ह्याचा अनुभव अगदी आलाच होता. फर्स्ट फर्स्ट टाइम मी जेव्हा मृदुल मॅम सोबत जे ब्रह्ममुहूर्तावर होतं तेव्हा मी केलं होतं, तर माझे दोन म्हणजे खूपच सडनली, मी त्याला मॅजिकच म्हणेल. सडनली हा शब्द खूप छोटा होईल, त्याला मॅजिकच म्हणायला लागेल की मी जे सिंगर अर्चना टाकलेलं आहे, ऍक्च्युली मी सिंगर आहे. तर मला ह्याच्यामध्ये माझ्या ह्याच्यावर काम करायचं होतं मला, की मला पाहिजे होतं काहीतरी मला अद्भुत असं करायचंय की ज्याच्यापासून ना मला नेम फेम पण मिळेल आणि पैसा पण मिळेल, असं याच्यावर मी वर्क करते. ऍक्च्युली धन्यवाद हे मी खूप आधीपासून प्रॅक्टिस करते. मॅजिक बुक हे माझ्या आयुष्यात आता आलं. पण मी सत्संग वगैरे जॉईन करते, तर त्याच्यापासून मी धन्यवाद करायला खूप शिकलेली आहे. पण पर्टिक्युलर कसं जसं मॅजिक बुक मध्ये सांगितलं आहे तसं कधी मी केलेलं नाही. जसं मला आलं लक्षात की धन्यवाद करायला पाहिजे, धन्यवाद करायला पाहिजे, तर माझ्याकडे ऑलरेडी बुक होती तर मी ते धन्यवाद लिहितच होते. पण नंतर मॅजिक बुक आलं माझ्या आयुष्यामध्ये आणि मग याच्या आधी पण भरपूर काही खूप चांगल्या गोष्टी झाल्यात माझ्या आयुष्यात. लेसन पण खूप घेतले मी निगेटिव्ह ह्याच्यामधनं, जे निगेटिव्ह परिस्थिती आली त्याच्यातनं खूप लेसन्स पण आलेत, म्हणजे मी घेतलेत. तर आता जे मृदुल मॅमच्या सोबत जेव्हा केलं तर अगदी मी नवीन घरामध्ये शिफ्ट झाले, म्हणजे रेंटने. अगदी मला खूप मी शोधत होते क्लाससाठी, कारण मी शिकतेच आहे आणि मी शिकतच राहणार आहे आयुष्यभर. जरी मी गाते तरी मला सारखं सारखं शिकायला पण आवडतं, त्याच्यामध्ये नवीन नवीन प्रयोग. तर अगदी माझ्या मी शोधत होते की आता मला कुठे क्लास करायचा आहे, म्हणजे कुठे पाहिजे. तर अगदी माझ्या जसं मी सेशन सुरू केलं आणि 7व्या-8व्या दिवशीच मला अगदी घराजवळ अगदी 2 मिनिटाच्या अंतरावरच मला क्लासेसचं मिळालं. मला एवढी खुश झाले मी
की चला मी म्हणजे अगदी जवळच आहे माझ्या आणि मी करू शकते आणि मी हा, क्लास मग लगेच आता जॉईन तुम्हाला पण कळलं ना केला. की तुम्ही मॅजिक घडवू शकता. तर तुम्ही हे हा. लेडीसाठी पण मॅजिक एक टाका की येस, मला 1 तास रोज माझ्या प्रॅक्टिससाठी मिळतो आहे. हा तुमचा ओके. थॉट्स तुम्ही युनिव्हर्सला द्या. तुम्हाला नक्कीच इंटरेस्ट मिळेल, तुमची प्रॅक्टिसही कम्प्लीट होईल आणि तुमचं बुक पण कम्प्लीट होणार. फक्त ओके. मला वेळ मिळतो एवढंच तुमचा थॉट प्रोसेस असला पाहिजे आणि मी यावेळेस माझी बुक कम्प्लीट करणार आहे. एनिवन एल्स? ओके. गौरी मॅमचं शेअरिंग आहे. येस. हॅलो. हा, येतोय का माझा? हो. हा. म्हणजे मला म्हणजे आता माझ्यात पण म्हणजे सकाळी मॅडम ताईंनी सांगितलं त्याप्रमाणे माझ्या पण शरीरामध्ये खूप हलकेपणा मला जाणवतोय. म्हणजे कसं की शनिवारी सुभाष सरांनी जे वाक्य सांगितलं ते माझ्या डोक्यात एवढं फिट झालेलं आहे की म्हणजे माझा बेडरूम फर्स्ट फ्लोअर वरती आहे. मी रोज उठल्यावर तक्रार करायची, अरे माझा पाय खूप दुखतोय, मला चालता येत नाहीये. पण आता मी काय करते, प्रत्येक जिना उतरताना आय एम फिट, आय एम फाईन, आय एम हेल्दी हे वाक्य मी बोलते आहे. आणि त्याचा खरंच खूप चांगला परिणाम होतो आहे. म्हणजे मला म्हणजे तेवढा त्रास होत नाहीये एवढा उतरायला जो आधी व्हायचा तेवढा. ते म्हणजे तो पॉझिटिव्ह हा फरक माझ्यामध्ये झाला. आणि दुसरं म्हणजे कृतज्ञता, मनापासून कृतज्ञता काय असते हे काल मी माझा जो डॉगी आहे त्याच्याकडनं मी अनुभवली. म्हणजे तिला अ, थोडा थोडा त्रास होत होता, तिला काहीतरी खाज येत होती आणि तिला ते स्वतः करता येत नव्हतं. त्याच्यावर मी तिला मलम लावत होते तेव्हा तिच्या डोळ्यात जी मी कृतज्ञता पाहिली, त्याच्यामुळे मला जो कृतज्ञता मनापासून जी कृतज्ञता आपण व्यक्त करतो तेव्हा त्याचं काय फळ येतं हे मला जाणवलं त्याच्यामध्ये. हेच मला शेअर करायचं होतं. व्हेरी आणि नाईस. म्हणजे ते वाक्य खरोखरच खूप चांगलं आहे, आय एम फिट, आय एम फाईन अँड आय एम हेल्दी. येस, आणि रोज म्हणा. येस. थँक्यू. 1 महिन्यात तुम्ही म्हणजे चालायला धावायला लागेल, फक्त तुम्हाला ते मनातून काउंट. फील करायचंय. तसंच आय एम फिट फाईन अँड हेल्दी, आय एम फिट फाईन अँड हेल्दी. आणि होईल शक्य जर तुमच्या सोसायटीमध्ये ग्राउंड असेल जिथे खरंच मातीसारखं असं काहीतरी आहे, तर तिथे हवं तर तुम्ही 15 मिनिटं चाला. बिकॉज अर्थिंग आहे ना, ते अर्थ एलिमेंट आहे ना, ते कनेक्टेड व्हाल ना, तर तुमचं अजून छान लवकर तुम्हाला परिणाम दिसेल. अच्छा. जसं आमच्या इथे आहे, ग्राउंड आहे, म्हणजे सगळीकडे फरशी नाही आहे. एक आहे असा छोटा पॅच जिथे फक्त माती आणि ग्रास आहे, तर तिथे चालायचं असं. आहे, मला लॉन आहे स्वतः. पण ते अरे वाव. पण ते होतच नव्हतं म्हणजे स्वतःचा समोरच म्हणजे घराचा लॉन आहे स्वतःच. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. सो प्लेस. व्हेरी हो. गुड. हा. नाही, बिलकुल, मग तुम्ही चाला तिथे रोज 5 मिनिटं. खुर्ची टाकून बसा, चप्पल नाही घालायची पायात. चालेल. नेक्स्ट. एनीवन एल्स? अदरवाइज वी आर गोइंग टू स्टॉप दिस मीटिंग. ठीक आहे, सगळ्यांना समजलं आणि सगळे प्रॅक्टिस करा. येस मॅम, थँक्यू. येस. सो आणि सगळ्यांना भरभरून आशीर्वाद द्या. जेवढे आशीर्वाद द्याल तेवढेच तुम्हाला ते वापस मिळणार. थँक्यू सो मच सो एव्हरीवन. मच. थँक्यू सो थँक्यू, मच मॅम. थँक्यू अँड थँक्यू. तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत. सगळ्यांना छान आरोग्य लाभू दे. सगळ्यांकडे भरभरून पैसा येऊ दे परमेश्वरा. या सगळ्यांच्या लाईफमध्ये इतके चमत्कार घडू दे की रोज शेअरिंग मला ऐकायला मिळावी अशी माझी इच्छा आहे आणि लवकरच ती पूर्ण होणार आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. लव्ह, लाईफ अँड अबंडन्स फॉर एव्हरीवन.